4 वाजता आपण इथे आलो, 7:30 वाजले किंवा 7:45 वाजले. या गेला 3.5 पावणे 4 तासात किती निरनिराळ्या गोष्टी आपण ऐकल्यात, किती निरनिराळ्या गोष्टी आपण अनुभवल्यात. हे फक्त आत्ताच्या 3 तासांबद्दल. आपण इथे 25 तारखेपासून किंवा 24 तारखेपासून आहोत, कारण 25 तारखेला पहाटे महाराजांची पुण्यतिथी होती. तेव्हापासून आजपर्यंत अक्षरशः यादी तयार केली तर किती निरनिराळ्या प्रकारचे कार्यक्रम झाले, किती निरनिराळी मंडळी इकडे येऊन गेली. आणि त्यापैकी जवळजवळ कुठल्याही मंडळींना आपण बोलवलं नव्हतं. आम्हाला एक दिवस ठेवा, मग त्यांच्या सोयीने आपण फक्त तारीख ठरवतो. ती मंडळी येतात, ती मंडळी कला सादर करतात, निघून जातात. हे महाराजांचं वैभव आहे, हा महाराजांचा प्रभाव आहे, एवढं मात्र लक्षात घेऊया. नाहीतर काय होतं की ज्यावेळी आपण आपला विचार करतो त्यावेळेला कुठेतरी व्यक्ती महत्त्वाची असते. अहम, मी करता, त्याचं विसर्जन केल्याशिवाय मनःशांती नाही. हे आजच्या प्रवचनाचं शीर्षक आहे, त्याच्यावर आपण विचार करणार आहोत. पण एक सहज बघा, इथे 2 प्रसंग घडले, किती सहजपणे आपण ते सोडवले. खरं प्रसंग म्हणजे हे नव्हते आणीबाणी किंवा डिफिकल्टी, असे काही नव्हते. कीर्तनकार एक आले होते आणि दुसऱ्या प्रवचन कीर्तनकार होत्या. एक मुंबईच्या होत्या, एक पुण्याच्या होत्या. दोघेही महाराजांचे अनुगृहीत, दोघांच्याही घरी महाराजांची उपासना चालते. दोघांनी नाही म्हणलं तरी आपली एक परंपरा निर्माण केलेली आहे. ते आले. आपण म्हणतो जयाचा जनी जन्मनामार्थ झाला. थांबा, ते काही तुमचे मित्र आहेत महाराज? महाराज काही तुमच्या वर्गात होते? जयांचा जनी जन्मनामार्थ झाला, जयांनी सदा वासनामात केला, जयांच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती. जयांचा म्हणल्यानंतर माझ्याकडे 3-4 नजरा झाल्या. मी म्हणलं म्हणूया की, खूणच केले, म्हणूया की, काय बिघडलं. तुटे वाद संवाद तो हितकारी, 5 श्लोक आहेत मनाचे. आता सकाळच्या उपासनेत किंवा दुपारच्या उपासनेत 13 मनाचे श्लोक म्हणायचे, हे लक्षात ठेवा. डोज इन चार्ज. यावेळेला आपल्या राणीबाई नाही आहेत, त्यांचं ऑपरेशन झालेलं आहे. बरीच मंडळी निरनिराळ्या कार्यक्रमात अडकलेली आहेत किंवा निरनिराळ्या प्रकारचे संगीत वगैरे शिबिरं उत्सव आहेत. आपलेच किती जण नाही आहेत, पण असू दे, मुद्दा किती जण आहेत याचा नाही आहे. आपण लगेच म्हणलं काहीच हरकत नाही, जयांचा जनी जन्मनामार्थ. नंतर कीर्तनकार कीर्तन करून निघून गेले. नंतरच्या ह्याच्यात जयाचा जनी, काय बिघडलं. बाबा बेलसरे जर जयाचा जनी म्हणतात तर मी तरी ते करेक्ट करणार नाही. कुणी केलं तर त्याला हे चूक आहे असं मी कधीच म्हणणार नाही, कारण त्यांची भावना आहे. महाराज आपल्यापेक्षा मोठे आहेत, आपण आदराने म्हणलं पाहिजे. एक झालं. दुसऱ्या कीर्तनकार प्रवचनकार पुण्याच्या, त्यांनी सांगितलं नमस्कार त्या, कशाला? नमस्कार ह्या ब्रह्मचैतन्यमूर्ती. त्या दूर वाटतात महाराज, ह्या जवळ वाटतात महाराज. पण महाराज ह्याही नाहीत त्याही नाहीत, आत महाराज. महाराज आत आहेत, त्याला इथे तिथे वगैरे काही दाखवता येत नाही महाराजांना. जिथे मी तिथे महाराज. त्यांनी नमस्कार त्या म्हणलंय, ह्या म्हणत होते नमस्कार ह्या, म्हणूया की. काय बिघडलं? तुटे वाद, वाद घालू नका. तर संवाद साधला जाईल. संवाद जरी साधता आला नाही तरी वाद घालायचा नाही. 2025 साली पुढच्या वर्षीचे संकल्प आपण काल आज वगैरे बघतोय. काय करायचं नाही ते तरी ठरवूया ना. दुसऱ्याला सुख देता आलं नाही, दुःख तरी देणार नाही. दुसऱ्याची सेवा करता आली नाही, माझी सेवा दुसऱ्यांकडून करून घेणार नाही किंवा कमीत कमी करून घेईल. हे जमण्यासारखं आहे की हो? निंदा करायची नाही. त्याच्यासाठी एक पथ्य आपण गेली 2 वर्ष पाळतोय. ज्यांनी पाळलं ते खरंच शांत झालेले आहेत. जी व्यक्ती उपस्थित नाही त्या व्यक्तीबद्दल बोलायचं नाही, कारण उपस्थित नाही त्या व्यक्तीबद्दल आपण ज्याला चॅरिटेबल म्हणतात, म्हणजे गौरवास्पद, क्वचितच बोलतो. म्हणजे अगदी ते तसे आहेत वगैरे, इतक्यात ते येतात, अहो तुमच्याचबद्दल बोलत होतो. आता ही फ्लॅटरी सुरू झाली आहे, खोटं सुरू झालं. खरं त्यांच्याचबद्दल बोलत होतो. काय अक्षर आहे तुमचं, मी यांना सांगत होतो. हे सांगतच नव्हते, दुसरंच काहीतरी बोलत होते. म्हणून इथे कोण कोण हजर नाही आहे, तुम्ही माणसं ठरवा. इथे भारताचे पंतप्रधान हजर नाही आहेत, गोव्याचे मुख्यमंत्री हजर नाही आहेत, आणि मुख्य म्हणजे आपल्या सगळ्यांचा मित्र अमेरिकेचा राष्ट्रपती हजर नाही आहे. कशाला बोला? भाई क्रिटिसाइज.
व्हेन यू आर आस्क्ड टू क्रिटिसाइज ऑर जज, मला जज म्हणून नेमलं आहे किंवा ॲसेस करायला मी काय ॲसेसिंग ऑफिसर आहे, नाही आहे. कुणी नाही त्याच्याबद्दल बोलायचं नाही, लक्षात ठेवा. कुणी आहे त्याच्याबद्दल आपण वाईट बोलतच नाही, क्रिटिसाइज करतच नाही. म्हणून निंदा न करायला सगळ्यात चांगला उपाय जो नाही त्याच्याबद्दल बोलायचं नाही. शिवाय कमी बोलायचं. मी 100 शब्द बोललो तर त्याच्यात कदाचित 10-20 शब्द निंदेचे असतील, पण मी 10 शब्द बोललो तर 1-2 शब्द निंदेचे असतील. निंदेचं प्रमाण कमी करण्यासाठी बोलायचं प्रमाण कमी केलं पाहिजे. आणि एक नियम तुम्हाला सांगतो, जे काम 400 शब्दात होत नाही ते त्याच्यापेक्षा प्रभावी 40 शब्दात होतं. 40 वर्ड्स. 40 वर्ड्समध्ये जे होत नाही ते 14 वर्ड्समध्ये होतं, 14 शब्दात. 14 वर्ड्समध्ये 14 शब्दात जे होत नाही ते 4 शब्दात होतं. 4 शब्दात होत नाही ते 1 शब्दात होतं, आणि 1 शब्दात होत नाही ते मौनात होतं. अनुभव सांगतो, आम्ही शाळेत असतानाचा काहीतरी झालं आणि हसणं जे असतं ना ते नेहमी वर्गातल्या मुली सुरू करतात. गिगलिंग म्हणतात, दे गिगल, ही एवढंच असतं. मग खदा हसण्याचं कॉन्ट्रॅक्ट मुलांकडे असतं. सगळा क्लास हसत होता. निरनिराळे शिक्षक आले, पीटीचे शिक्षकसुद्धा शिट्टी वाजवून गेले, आम्ही जास्तच हसायला लागलो. शेवटी आमच्या हेडमिस्ट्रेस, त्यांचा फार प्रभाव आहे माझ्या जीवनावर. इंग्रजी विशेषतः पाया त्यांनी घातला, ग्रामरचा. त्या वर्गात आल्या आणि फक्त उभ्या राहिल्या. त्यावेळेला हसण्याचा व्हॉल्यूम कमी झाला. त्या इकडे बघत नव्हत्या, तिकडे बघत, सरळ बघत होत्या. पहिल्यांदा कुणीतरी एका मुलीनं हुंदका दिला. आमच्यासुद्धा डोळ्यात पाणी आलं. आम्हाला कळलं की आमची चूक होत होती. आम्ही हसत होतो, पण शेजारचा वर्ग डिस्टर्ब होत होता. तो अधिकार आम्हाला नाही आहे. एक शब्द त्या बोलल्या नाहीत. त्यांनी दृष्टी वर्गावरून फिरवली नाही, सरळ येऊन तटस्थ उभ्या राहिल्या. 2 मिनिटांनी निघून गेला. वर्ग शांत झाला होता. आधीचे प्रवचन करून गेले, शांतीचं महत्त्व काय, कशाला एवढा दंगा करता, शक्ती तुम्ही राखून ठेवा. सगळे शिक्षक झाले, शिट्टी वाजवून झाले, एक शब्द बोलला नाही. जे काम 400 शब्दांनी झालं नाही ते 0 शब्दांनी झालं. 0 शब्द म्हणजे मौन. हे जर जमलं ना तर निंदा कमी होईल. किंवा कमी बोललो तर निंदा कमी होईल. जास्त बोलून निंदा कमी होत असेल तर ते कॉम्प्लिमेंट आहे, त्या व्यक्तीला एक अभिनंदन आहे त्याचं. पण तसं होत नाही. जी व्यक्ती नाही तिच्याबद्दल आपण बोलतो, चांगलं बोलतो, पण तिच्या हिताचं असतं का? समोर असेल तर हिताचं आहे, बाबा तुमचं हे जरा चुकलं असं मुलांनी सांगितलं, बरोबर आहे, समोर सांगितलं. नाहीतरी आई बाबांचं ते चुकतंच. हां, आईला कशाला सांगतोस, बाबांना सांग ना. बाबा जास्तीत जास्त रागवतील, पुढच्या वेळेपासून सांगू नकोस. पण त्या व्यक्तीला सांगणं हे फार महत्त्वाचं आहे. अहमपणाचं विसर्जन करायचं आपल्याला, अहंकाराचं विसर्जन. विसर्जन शब्द आपण केव्हा वापरतो? मी तर 3 ठिकाणी वापरतो. एक गणपतीचं वगैरे विसर्जन असतं. दुसरं विसर्जन आवाहन, पूजन आणि विसर्जन. मानसपूजेत आपण महाराजांना गोंदवल्याहून बोलवतो, बरेच जण बोलवतात. मग कुठला तरी एक पॉईंट धरायचा. मी तुम्हाला उदाहरणार्थ सांगतो, मग माझे पॉईंट्स आहेत ते परवरी रिलेटेड आहेत. महाराज अगदी अटल सेतूच्या त्या टोकाला आलेले आहेत आणि तिथे आम्ही भेटतो. त्यावेळेला सकाळ झालेली असते आणि काय सुंदर सूर्य असतो, चंद्रासारखा सूर्य असतो, चांदीचा. पूल क्रॉस करून आम्ही चालत येतोय, इकडे आल्यानंतर तो सूर्य सोन्याचा झालेला असतो, किंवा सोन्याचा आणि चांदीचा अशी 2 टोकं झालेली असतात, बदल झालेला असतो. आम्ही गायत्री मंत्र म्हणतो की बरोबर, ओम भूर्भुवः स्वहा. मग ते मला म्हणतात की 3 ओंकार असलेला मंत्र कोणी शिकवला? गोळवलकर गुरुजी. आम्हाला त्यांनी डायरेक्टली नाही शिकवला, परंपरेने तो आमच्याकडे ओम भूर्भुवः स्वहा ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम 3 ओंकार झाला. हे कल्पना करा, ह्या ज्या गोष्टी असतात ना त्या शिकायच्या असतात. महाराज घराकडे येतात ना, हा चालण्याचा मार्ग नेहमीचा होता. आल्यानंतर बाहेर थांबतात. मग आपण पाय धुणं वगैरे, ते साधे पाय धुणं. घरात आल्यानंतर आपण आंघोळ घालू शकतो, अंग पुसू शकतो. जे मला प्रत्यक्षात जमणार नाही ते मला मनात जमू शकतं. आता हे सगळं होतं, मी सांगत नाही. महाराजांना आवाहन केलं, या. आता चौरंगावर बसलेले आहेत, महाराजांची पूजा केली, पूजन. आता महाराजांना निरोप द्यायचा. आवाहन, पूजन आणि विसर्जन. महाराजांचं विसर्जन कुठे करतात? बरेच जण म्हणतात, महाराज गोंदवल्याला पोचलात, हां तुम्ही उद्या पुन्हा यायचं. कशाला रे? तुमच्या घरात महाराज आलेले आहे, त्यांना गोंदवल्याला कशाला पोचवता? आत विसर्जन करतो. उद्या मी आतून महाराजांना बाहेर काढीन किंवा पुन्हा गोंदवल्याहून येतील, हरकत नाही.
महाराज माझ्या घरात आल्यानंतर त्यांचं विसर्जन माझ्या अंतःकरणात, मी तुम्हाला आतला जो गाभारा आहे अंतःकरणाचा, त्या गाभाऱ्यात तुमची स्थापना केलेली आहे. आम्ही मुलांना विचारलं, काय सुंदर उत्तर दिलं मुलांनी, की मला महाराजांना बसवायचं आहे माझ्या हृदयात. ते असं बसवू, असं तोंड करून का असं तोंड करून? काय मुलं उत्तर, पण प्रश्न विचारले पाहिजे. मूर्ख प्रश्न विचारा, ते अत्यंत सुज्ञ म्हणजे शहाणपणाचं उत्तर देतील. फॅक्च्युअल प्रश्न विचारा, ते ॲक्च्युअल उत्तर देतील. हे लक्षात ठेवा. आपण नुसते थिओरॉटिकल प्रश्न विचारतो. आम्ही प्रश्न काय विचारला, महाराजांना मला माझ्या हृदयात स्थापन करायचं आहे, तर महाराजांना तोंड असं करायचं का असं करायचं? एक मुलगा म्हणतो, सर तुम्हाला तुमच्यात प्रगती करायची आहे तर तोंड असं करा महाराजांचं, पण तुमच्या सगळ्या कृतींना साक्षी महाराज आज विटनेस, हे सगळा विषय झाला होता. सद्गुरू हा विटनेस आहे, साक्षी आहे. मग मी माझ्याचकडे साक्षीभावानं बघणं म्हणजे सद्गुरू माझ्याकडे साक्षीभावानं बघतायत. सगळीकडे जर सद्गुरू आहेत तर ते माझ्याकडे साक्षीभावानं बघतायत असं नाही. मी माझ्या हाताकडे बघतो तसं मी माझ्याकडे बघतो. हे विसर्जन आहे. विसर्जन महाराजांचं. आणि महाराजांना आपण गुंफेतून निघताना प्रार्थना काय करतो, या क्षणापासून आजच्या दिवसात माझ्या ज्या ज्या कृती होतील त्या सगळ्या कृतींना तुम्ही प्रेरक आहात आणि साक्षी आहात. यू आर द इन्स्पिरेटर अँड यू आर द विटनेस. या दोन्ही गोष्टी आहेत. मग महाराजांचं तोंड असं पाहिजे, मी जिकडे जाईन तिकडे महाराज माझ्या कृतीवर लक्ष ठेवून आहेत. मग ती कृती नक्कीच सुकृती असेल. हा शब्द वेदातला आहे, सुकृती. मानव ही ईश्वराची सुकृती आहे. आपण म्हणतो सुकृताची जोडी. हे कृत म्हणजे कर्म, सुकृती म्हणजे चांगली कर्म करणारा. आणि सुकृताची जोडी असेल तरीच विठ्ठल आवडी आपण म्हणतो ना. सुकृत म्हणजे आधीची पुण्य. गंमत बघा तुम्ही, हे सगळं आहे. म्हणून हे विसर्जन आहे ते अहंकाराचं विसर्जन. मी नाहीच आहे महाराज, तुम्हीच आहात. हे पहिल्यांदा भाषा वापरूया, पण भाषेच्या मागे भाव पाहिजे. नुसती जर भाषा असेल तर महाराज म्हणतात, नाही रे असे डायलॉग्स बोलू नकोस. हे संवाद वाल्मिकीने लिहिलेले नाही आहेत आणि व्यासाने लिहिलेले नाहीत. हे संवाद कुठून आणले? स्वयंपाक छान झाला महाराजांनी केला, हा डायलॉग आहे. महाराजांनी मी केला आहे, मनातल्या मनात महाराज तुम्ही केलं ना, मनातल्या मनात म्हणा ना. व्यवहारातली उत्तरं द्या. हा कप कोणी फोडला? महाराजांनी फोडला. काय उत्तर आहे? म्हणजे शिक्षा महाराजांना करायची? प्रत्येक गोष्ट महाराजच करतात. महाराजांनी कप फोडला याचं एकच छान उत्तर आहे किंवा एक्सप्लेनेशन आहे, मी महाराजांना विसरलो त्या क्षणी कप पडला. जोपर्यंत मी महाराज 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 म्हणत नेत होतो तेव्हा एकावर एक 3 कप असले तरी मी अगदी सर्कस करत नेला असतो, महाराजांनी सांभाळ असतात. ज्या क्षणी माझं लक्ष इकडे झालं, हा कागद कोणी टाकला, ठॅक्कन कप पडलाच म्हणून समजा. महाराजांवर जर फोकस आहे, महाराजांचं अनुसंधान आजच्या ह्याच्यातला महत्त्वाचा शब्द आहे. अहंकाराचं विसर्जन, तर आपलं अनुसंधान महाराजांचं पाहिजे. एका बाजूला महाराजांचं अनुसंधान, मी नाहीच आहे ना, मी आपोआप विसर्जन झालो. तिसरा विसर्जन शब्द, एक विसर्जन गणपतीचं. पार्थिव गणपती, मातीचा गणपती आणला, पूजला, उत्तर पूजेतून काढून घेतला, विसर्जन. परत माती झाली, विसर्जन केलं. हे विसर्जन. आत्ता सांगितलं सद्गुरूंचं विसर्जन, आतलं आवाहन, पूजन आणि विसर्जन. तिसरं विसर्जन जे आजच्या प्रवचनात महाराजांना अभिप्रेत आहे, श्रीकृष्ण. श्रीकृष्णाच्या जीवनाबद्दल एका शब्दात अनेक शब्द सांगता येतात. विसर्जन शब्द मला आवडतो. ज्या वेळेला तो गोकुळातून निघाला त्यावेळेला वय वर्ष 12. त्यानंतर गोकुळच्या सीमेवर जी कोणी गोपी येते तिच्या हातात बासरी देतो. ती म्हणते मी हातात घेणार नाही, मग मी सीमेवर ठेवतो ना. पण आयुष्यात म्हणजे 113 वर्ष, कृष्णाचं आयुष्य 125 वर्ष. 12व्या वर्षी त्यांनी गोकुळ सोडलेलं आहे आणि तुम्ही रासक्रीडा, रासलीला त्याच्यात काय अश्लील बघता. 12 वर्षाचं पोर आहे, टीन एजमध्ये प्रवेश केलेला नाही आहे कृष्णाने, टीन एजर झालेला नाही कृष्ण. आणि तो काय करणार आहे? अश्लील क्रीडा नाहीच आहे, सुंदर खेळ आहे तो एक रासलीलेचा. विचार करा. मग आयुष्यात एकदाही तो गोकुळात परत आला नाही, गोकुळाचं विसर्जन केलं त्याने. आयुष्यात एकदाही त्यांनी बासरी वाजवलं नाही, बासरीचं विसर्जन केलं त्याने. आणि ज्या वेळेला रुक्मिणी म्हणते मी जर तुमची अत्यंत आवडती असेल, आत्तापर्यंत मी काही मागितलेलं नाही, मला एकदा बासरी वाजवून दाखवा. त्यावेळेला तो म्हणतो की दाखवली असती तुझ्या आग्रह असतो, पण बासरी धरतात कशी हेच मी विसरलो आहे. विसरणं महत्त्वाचं आहे. आपण सगळं वी कॅरी फॉरवर्ड. मी 5वीत होतो तेव्हा शिक्षक असे बोलले होते, अरे विसर रे. 5वीत होतो त्यावेळेला शिक्षकांनी ही कविता किती छान शिकवली होती, त्या कवितेला चाल हे लक्षात ठेव ना. माझा अपमान केला शिक्षकाने, कोण मी? शिक्षकाचा अधिकार आहे तो. म्हणून लक्षात ठेवा, कृष्ण म्हणजे विसर्जन.
तो ज्या ज्या वेळेला तिकडे कुरुक्षेत्रावर आल्यानंतर आधीच्या सगळ्या कृष्णांचं विसर्जन झालेलं आहे. आधीचा म्हणजे गोकुळातला, वृंदावनातला, नंतर मथुरेतला, नंतर द्वारकेतला, पांडवांच्या वनवास काळातला सगळे कृष्ण मागे पडलेले आहेत. आता फक्त योगेश्वर कृष्ण भगवान उवाच, हे कृष्णाच्या जीवनातली सगळ्यात वरची पातळी आहे. भगवान बघा, कृष्ण उवाच नाही आहे, पण शेवटी श्री कृष्ण अर्जुन संवाद हे पुरुषोत्तम योग नाम पंचदशोध्याय. कृष्णार्जुन संवाद कुठे आला? जर भगवान उवाच आहे, अर्जुन भगवानाला प्रश्न विचारतो, हा श्रीकृष्ण आला कुठून? तुम्ही जरा तर्क करा. आता आपल्याला वेळ नाही आणि उद्या ही काही मंडळी उद्या येणार नाहीत, म्हणून मी आत्ताच उत्तर देतो. हा श्रीकृष्ण आला कुठून? कारण हे जे संकल्प वाक्य म्हणतात शेवटी आलेलं, ते व्यासाने लिहिलेलंच नाही ना. व्यासाने सरळ संवाद लिहिला. त्याचे 18 अध्याय व्यासाने कदाचित केले असतील, पण नावं दिलेली नाही आहेत व्यासाने. अनेकांनी दिली, अनेकांनी मान्य केली. विनोबांनी त्यांच्या गीता प्रवचनात अध्यायाला नावं दिलेली नाहीत, कारण तो संवाद सलग आहे. लक्षात ठेवा. कृष्ण असं म्हणेल का रे अर्जुना, आता पहिला अध्याय पूर्ण झाला, दुसरा अध्याय सुरू करूया सांख्ययोग नावाचा. हे किती कृत्रिम आहे. अरे तो सलग संवाद आहे. व्यासाने संवाद करण्यासाठी, विषय स्पष्ट करण्यासाठी 18 अध्याय लिहिले. अध्यायांना नावं जरी दिली असतील तरी संकल्प वाक्यात कृष्णार्जुन संवाद आहे, व्यासांचं नाहीच आहे. किंवा भगवान म्हणजे कृष्ण, यात काही वाद नाही, पण कृष्णाची अवस्था निराळी होती. ती अवस्था दत्तात्रेयांनी कपोत आणि कपोता, कपोत म्हणजे कबूतर आणि मेल कबूतर, कबूतर आणि कबूतरी दोघंजणं घरट्यातून जात आहेत. एक थांबतोय, दुसरा जातोय. ती चोचीत आळ्या धरून येतोय, पिला अशी चोची करून आहेतच, त्याच्यात तो घालतोय, तो आला की ती जाते. ती आळ्या किडे घेऊन येते, ते किडे घेऊन आल्यानंतर चोचीत ती घालते, त्यावेळेला तो जातो. दत्तात्रेय बघतात हे काय चाललंय या लोकांचं. दत्तात्रेयानं भरपूर वेळ आहे ना, आपल्याला भरपूर वेळ नाही, म्हणून दत्तात्रेयाच्या बाजूच्या कुत्र्या एवढी आपली लायकी नाही आहे. वेळ पाहिजे आणि एका क्षणात एक युग जगता येतं, हे कृष्णाने शिकवलं ना. मी तुम्हाला कितीदा सांगितलं, आपण क्वालिटी टाईम क्वालिटी टाईम क्वालिटी टाईम म्हणतो. 10 महिने दूर असलेला पिता फक्त 10 दिवसांसाठी घरी येतो आणि त्यातली रोज 10 मिनटं मुलांना मिळतो आणि मुलं मिळतात. वी गॉट आवर डॅडी फॉर एव्हर. 10 वर्षाची सूट भरून काढलेलं आहे. त्या 10 मिनटात हा अमेरिकेचा राष्ट्रपती आहे, म्हणजे जगाचा पहिला सिटिझन. 10 मिनटं रोज देतो, 10 दिवस, आणि नंतर 10 महिने तो नसतो. ही टूर ती टूर, इकडे भाषण तिकडे भाषण. मुलांचं समाधान होतं 10 मिनटं. त्यावेळेला एक्सक्लुझिव्ह, आपण हा एक्सक्लुझिव्ह शब्द दुसऱ्यासाठी तू मात्र येऊ नकोस हां. एक्सक्लुझिव्ह खरं म्हणजे इन्क्लुझिव्ह पाहिजे. लाईफ शुड बी इन्क्लुझिव्ह, पण महत्त्वाच्या गोष्टींना एक्सक्लुझिव्ह टाईम दिला पाहिजे, एक्सक्लुझिव्ह अटेन्शन दिलं पाहिजे, एक्सक्लुझिव्ह लाईफ दिलं पाहिजे. जसं प्रियकर प्रेयसीला देतो, आई मुलाला देते, एक्सक्लुझिव्ह. त्यावेळेला सगळी कनेक्शन्स आर कट ऑफ. करून बघा ना हा प्रयोग. तुमचा आवडता नातू असेल, मुलगा असेल, कोणी असेल, 13 मिनटं कट ऑफ, कुठलंही कनेक्शन नाही. द वर्ल्ड इज डेड टू मी अँड आय एम डेड टू द वर्ल्ड, हे विसर्जन आहे. माझ्यासाठी जग मेलं आणि मी जगासाठी मेलो. 13 मिनटं मला जमत नाही. आकाश पडणारे कोसळून. मी जर मोबाईल वगैरे सगळं बंद ठेवलं, वाटल्यात सायलेन्सवर ठेवा, सायलंट मोडवर. ते मोड दिलं आहे ना, नंतर करा त्यांना फोन. मी जगाचाच नाही. मग बघा, त्यावेळेला केलेलं नामस्मरण, त्यावेळेला केलेला संवाद, त्यावेळेला केलेलं काउन्सिलिंग केवढं महत्त्वाचं आहे. मोबाईल पुढे ठेवायचं आणि काउन्सिलिंग करायचं. काउन्सिलिंगचे एकनिष्ठ आहोत का आपण? मोबाईल पुढे ठेवायचा. मुलांनो, आता मी तुम्हाला 4 हिताच्या गोष्टी सांगतो, थांबा हां. ट्रिंग ट्रिंग झालं. कसल्या हिताच्या गोष्टी? व्हाय युअर 13 मिनिट्स शुड बी पंक्च्युएटेड बाय द रिंग ऑफ मोबाईल. पंक्च्युएटेड म्हणजे पंक्च्युएशन. आत्ता जरा आला कॉमा, थांबला. जरा वेळाने आला हाफ, आपण म्हणतो ना त्याला अर्धविराम. पूर्णविराम कधीच नसतो मोबाईलला, चालूच आहे. मी पूर्णविराम देऊ शकतो. विचार करा. आणि हे जमलं पाहिजे 2025मध्ये. 13 मिनिटाचे सेशन्स 2-2 तासांनी करा. तुम्ही जर निवृत्त झालेला असाल, मी प्रयोग करून सांगतो. सकाळी 6ला उठलो, 6 ते 8 उपासना, 13 मिनटं सगळं बंद. आय डू नॉट बिलॉंग टू द वर्ल्ड. अजूनपर्यंत काही मी बोलत नाही कुणाशी, फोन ऑफ आहे म्हणून काही जगात समस्या निर्माण झाले असं नाही आहे. माझ्या घरच्यांच्या जीवनात समस्या निर्माण होत नाहीत. तर आता 6 ते 8, 8 ते 8, 13 कट ऑफ. पुन्हा 2 तास, समजा 10 ते 10, 13 कट ऑफ. 2025 साली करायला काय हरकत आहे? 2 तास मी तुमचा आहे, 13 मिनटं मी माझा आहे. माझा म्हणजे आतल्या सद्गुरूंचा आहे. बघा करून.
क्वालिटी ऑफ लाईफ विल इम्प्रूव्ह. दिस इज नॉट ओनली क्वालिटी टाईम. मी क्वालिटी टाईम दिला आहे नामस्मरणाला, मी क्वालिटी टाईम दिला आहे माझ्या सद्गुरूंना, मग क्वालिटी ऑफ लाईफ विल ऑटोमॅटिकली इम्प्रूव्ह. हे लक्षात घ्या. अहंकाराचं विसर्जन का करायचं आणि विसर्जन कशात करायचं? सगळीकडे भगवान जो व्यापून राहिलेला आहे. 4 शब्द लक्षात ठेवा. तो सर्व शक्तिमान आहे, ऑमनीपोटंट. तो सर्व व्यापी आहे, ऑमनी प्रेझेंट. तो सर्वज्ञ आहे, ऑमनी म्हणतात ना, कॉन्शियन्स जसा आहे ना तसे ऑमनीसायंट. आणि तो सर्वज्ञ आहे, तो ऑमनीसायंट. तो सर्व साक्षी आहे, ऑमनी विटनेस. तो सर्व शक्तिमान आहे, तो सर्व व्यापी आहे, तो सर्वज्ञ आहे आणि तो सर्व साक्षी आहे. ही भगवंताची व्याख्या आहे, 4 डायमेन्शन्स. मग तो जर एवढं सगळं आहे तर त्याच्या राज्याच्या बाहेर मी अस्तित्वातच कसा असू शकतो? दाय विल बी डन, त्याची इच्छा. आणि त्याची इच्छा जर मानलं ना, काय सुंदर जीवन जगतं. मी वरून एक सांगतो की आता जरा हे करा आणि बरोबर त्याच्या विरुद्ध घटना इथे घडते. अरे महाराजांच्या समोर घडलेली घटना विरुद्ध कशी असेल? मी विरुद्ध सूचना दिली होती, मी कशाला रागवू? याचा अभ्यास करून घेतात महाराज. बऱ्याच गोष्टी ती व्यक्ती पोचेतोपर्यंत त्याच्या विरुद्ध काम झालेलं असतं, पण विरुद्ध हे माझी दृष्टी असते जी सीमित आहे, जी देहाला बांधलेली आहे. त्यांची दृष्टी डिव्हाइन आहे, दिव्य आहे. म्हणून मीच चुकीची सूचना दिली होती. इथे घडलंय ते बरोबर आहे. एकतर महाराजांची साक्ष सगळीचकडे आहे. इथे तर इथे महाराज आहेत आणि मागे महाराज आहे. पुढे उभा मंगेश, मागे उभा मंगेश. पुढे आहेत महाराज, मागे आहेत महाराज. हे पुढे मागे कसं हो? सगळीकडे जे भरलेले आहेत, आत बाहेर जर भरलेले आहेत तर पुढे मागेला काही अर्थ नाही. वर खाली पुढे मागे काही अर्थ नाही. सर्व व्यापी म्हणजे सगळ्या कणाकणात भेदून राहिलेला, वेधून राहिलेला. संतांचा आवडता जगी कोंदला असे, कोंदून राहिलेला आहे. एक एवढी सुद्धा जागा नाही जिथे परमेश्वर नाही आहे. विचार करा तुम्ही. अगदी केसाचं केस जरी उठला तरी ऐग म्हणजे दुखतं ना आपल्याला. ह्याला ऑर्गॅनिझम म्हणतात. ऑर्गॅनिक युनिटी म्हणजे ऑर्गॅनिझम. पायात कास गेली तर डोळ्यातून पाणी येतं आणि तोंडातून ऐग. हे ऑर्गॅनिक. पायाला कास बसली आहे ना, तिथे वेदना नाही, इथून आवाज येतो ऐग, डोळ्यातून पाणी येतं. कारण संपूर्ण शरीर एक आहे. ऑर्गॅनिझम, ऑल ऑर्गन्स आर डिफरंट. हाताचं आणि पायाचं स्ट्रक्चर निराळं, फंक्शन निराळं. कानाचं डोळ्याचं स्ट्रक्चर निराळं, फंक्शन निराळं. स्ट्रक्चर म्हणजे रचना निराळी आणि फंक्शन म्हणजे कार्य निराळं. बघा ना, नागपुडीची आणि लिव्हरची काय एक रचना आहे, कार्य निराळ आहे. पण ते कार्य कसं आहे? सप्लिमेंटरी अँड कॉम्प्लिमेंटरी. ते पूरक आहे आणि अनुकूल आहे एकमेकाला. विचार करा. बाहेर विश्वात ही 5 महाभूतं एकमेकाचा ग्रास घ्यायला टपलेली असतात. पाणी आहे, पाण्याची वाफ करायला अग्नी टपलेला आहे. वारा अग्नीला विझवायला टपलेला आहे. तो वाऱ्याला गिळायला आकाश टपलेला आहे. पण माझ्या शरीरात नाकातून वगैरे पोकळी आहे, ते माझं आकाश आहे. माझ्या शरीरात टेम्परेचर आहे, श्वासामुळे शरीराला हा अग्नी आहे. माझ्या शरीरात पृथ्वी आहे, हाडं आणि मांस. माझ्या शरीरात जल आहे, रक्त आणि पाणी. हे सगळे माझ्या शरीरात, ज्याला आपण खऱ्या अर्थी गुण्या गोविंदानं राहतात, एकमेकाला समजून घेऊन राहतात. नाहीतर मी जगूच शकलो नसतो. आधी सृष्टीने प्रयोग केले असतील. माणूस जन्मला नसेल. ज्यावेळेला माणूस जन्मला त्यावेळेला बाहेर पंचमहाभूत एकमेकाचे शत्रू आहेत, ते सुंदर मित्र आहेत. यांच्यातलं मैत्र बिघडलं की मी आजारी पडतो. ही जी समता आहे, वैषम्य विषमता आली की संकट आलं आणि आरोग्य बिघडलं. कल्पना करा तुम्ही. हे सुंदर आहे. हा संवाद आहे. हा संवाद जर मला जमला, इन ट्यून विथ माय सेल्फ, इन ट्यून विथ युअर सेल्फ, इन ट्यून विथ द नेचर. जुन्या झाल्या स्लोगन्स. इन ट्यून विथ माय सेल्फ. हे जर असेल तर जो ऑन स्लॉट म्हणजे बाहेरून आक्रमण होणार आहे, मोबाईलचं झालेलं आहे. पण आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं जे होतं आहे, मी तुम्हाला सांगतो, सकाळी उल्लेख केला होता आणि तिथे सांगितल्यानंतर ते म्हणाले, खरं हे सांगा तुम्ही. म्हणलं तुम्ही फायनान्शियल कन्सल्टंट आहात. आज टाटा एटन सांगतात, मी जरी गेलेलो असलो तरी आमच्या सगळ्या स्कीम्स आहेत. एक नवीन स्कीम आहे, 25,000 रुपये भरा, 5 वर्षात तुम्हाला 10 लाख रुपये मिळतील. लोकांनी 25,000 पाठवून दिले. टाटावरचा विश्वास. अमिताभ बच्चन म्हणतो, मी कितीही श्रीमंत असलो तरी आय डू बिलीव्ह इन इन्व्हेस्टमेंट्स. या स्कीममध्ये मी एवढे पैसे घातले, आता 5 वर्षांनी मला एवढे मिळतील. हे खोटं आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे. हुबेहूब अमिताभ, हुबेहूब टाटा. आता लिपसिंक वगैरेही करायची गरज नाही आहे. तेच बोलतात, त्यांचाच आवाज.
त्यांचा लहेजा, स्टाईल ऑफ स्पीच. आपण फसणार नाहीत का? म्हणून आता तुम्ही मोबाईलचा फोन केलात की ते लगेच बोलायला लागतात, इन्व्हेस्टमेंट्स करू नका, कोणाचा कॉल घेऊ नका, जजनी जरी कोर्टाच्या तुम्हाला बोलवलं तरी तुम्ही जाऊ नका. इतका सायबर क्राईम वाढलेला आहे. आणि विथ AI मला विचाराल तर नरकसुद्धा कमी पडेल, किंवा खालचा सगळ्यात बिंदू आहे ज्याला नादीर म्हणतात तोही कमी पडेल. वरचा बिंदूला झेनिथ म्हणतात. झेनिथ ही आपली दिशा आहे प्रगतीची, आणि नादीर ही अधोगतीची, अधःपताची दिशा आहे. संपत नाही, भयंकर काळ आहे. अशा वेळेला आपल्या मुलांना सोडा, आपल्या मित्रांना सोडा, सहसाधकांना सोडा, स्वतःला सावरलं पाहिजे. आणि ते कसं सावरायचं हा विषय आपण मांडणार आहोत, आणि निरनिराळ्या संस्थातून मांडणार आहोत. इथे काही 4 दिवस इथे तबलावाले होते, ते म्हणाले सर उद्या मांडा विषय. म्हटलं उद्या नाही मांडणार, कारण श्रेयस नव्हते. तो विषयाचा पूर्वार्ध आणि उत्तरार्ध. पूर्वार्ध ती करणार आहे AIचा चमत्कार, युजेस अँड अब्युजेस ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स, हा पूर्वरंग आहे. आणि उत्तर रंग युजेस, जी स्ट्रेंथ आहे ऑफ नॅचरल इंटेलिजन्स. माझा नॅचरल इंटेलिजन्स आहे. नॅचरल इंटेलिजन्सनी जर ठरवलं, माझी नैसर्गिक बुद्धिमत्ता आहे, ठरवलं की नाही व्हॉट्सॲप, नाही, फार करेज लागतं त्याला, नको नको नको. नॅचरल तो AI करेल काय माझं सांगा बरं. तो AI तिथे व्हॉट्सॲपने उच्छाद मांडलेला आहे. त्या फेसबुकवर काय खरं काय खोटं, कुठली प्रोफाईल कळत नाही आहे. मग तसंच ते ट्विटर काय, इंस्टाग्राम काय, हे सगळंच काय AIचं मी माझ्यावर आक्रमण करून देतो. बैल मुझे मार. बैलाला मी बोलवतो, कोकणीत म्हणतो ना, सूड दाखवून मारू का पै. तुम्ही भूताला बोलत, अक्षरशः भूतापेक्षा भयंकर आहे हा. मला वाचवायचं असेल तर पहिल्यांदा AI माझ्या जीवनातला, माझ्या कम्युनिकेशनमधला कसा कमी होईल हे बघायला पाहिजे. माझा व्यवसायच त्याच्यावर आधारलेला आहे, करा. पण या कितीतरी सिनियर सिटिजन्स जे आहेत ना, त्यांना कशाला लागतं हे सगळं. जगाच्या सगळ्या चौकशा यांना पाहिजेत, आणि नंतर म्हणतात अगदी डिप्रेस झाल्यासारखं वाटतं, काय चाललंय जगात. महाराजांनी उत्तर दिलेलं आहे. वर्तमानपत्र वाचल्यानंतर सगळं असह्य होतं. महाराज म्हणतो वर्तमानपत्र बंद करा. किती सोपं आहे. वर्तमानपत्र वाचल्यानंतर जर अस्वस्थ होता तर स्वस्थ होण्यासाठी वर्तमानपत्र वाचू नका. आणि पुढे ते म्हणतात वर्तमानपत्र म्हणजे सगळ्या जगाचा उकिरडा. तो कशाला कचरा मनात आणता वाचून. जर विषण्ण होता, जर अस्वस्थ होता, जर उदास होता, वाचू नका. किती सोपं आहे बघा ना. मग हे बघितल्यानंतर ते होतं, ते बघा, बंद करा बंद करा बंद करा. डिनाय युअर सेल्फ. विदाउट डिनाईंग यू कॅनॉट अचीव हाईट्स. तुम्हाला उंची जर गाठायची तर सो मेनी थिंग्स यू हॅव टू डिनाय युअर सेल्फ. तुम्ही स्वतःला अनेक गोष्टी नाकारल्या पाहिजेत. काल एका शूर मुलीची गोष्ट सांगितली होती. जूनमध्ये ती सांगते सगळं नाही, या वर्षीवर मी फक्त अभ्यास करणारे, स्टेट रँक मला मिळवायचे. आय वॉन्ट टू मेक माय सेल्फ प्राऊड, माय फॅमिली अँड रिलेटिव्स प्राऊड, माय टीचर्स अँड स्कूल प्राऊड, आय वॉन्ट टू मेक गोवा प्राऊड. असा परफॉर्मन्स करीन. मग पहिली गोष्ट, मार्चमध्ये माझा असतो वाढदिवस, मेमध्ये करायचा, विषयही काढायचा नाही. भावाची मुंज जर यावर्षी करायची असेल मी येणार नाही आहे, किंवा पुढच्या वर्षी करा. असं काय घात होतो, पुढच्या वर्षी मुंज केली तर. मला कुठल्याही कार्यक्रमाला अपेक्षितच करू नका. किती गोष्टी तिने डिनाय केल्या. मला रात्री मी कमीत कमी साधं जेवण, कारण मला सकाळी लवकर उठायचं आहे, म्हणजे रात्रीचं मसालेदार पार्टीचं जेवण डिनाय. हे संतांनी काय काय डिनाय केलं. तुकारामांनी काय काय डिनाय, जीवनाने त्याला डिनाय खूप गोष्टी केल्या. तुकाराम म्हणतो बरं झालं देवा, बरं झालं दिवाळ्या निघालं, देवा बरं झालं लोक माझ्याकडे येत नाहीत, देवा बरं झालं लोक मला टाळतात, रस्ता बदलून जातात, कारण मी जुनं येणं मागेन ना. माझे कितीतरी उधारी आहे. अरे पैसे नाहीत माझ्याकडे, उधारी द्या. लोक रस्ता बदलून जातात. मी जायला लागलो, लोक पळत जातात. त्यांना वाटतं मी त्यांच्याकडे 5 रुपये मागेन. धे रे, घरात खायला काही नाही आहे. बरे झाले देवा. आणि शेवटचं मला, आता विठो तुझे माझे राज्य. हे आम्ही लहानपणीची भाषा आहे. हे राज्य कुणावर? माझ्यावर. आणि मग लपाछपी निरनिराळे खेळ खेळायचो ना, राज्य कुणावर? विठो तुझे माझे राज्य. मी नाम घेऊन थकतो का तू नाम ऐकून थकतोस? लव या शर्यत. काय जीवन आहे. सगळ्या गोष्टी जीवनानं डिनाय केल्या, नाकारलेल्या आहेत. बरे झाले देवा बाईल मेली, बरे झाले देवा आई वडील गेले, बरे झाले देवा भाऊ एक मेला आणि एक पळून गेला, बरे झाले देवा 2 मुलं मेली. हे बरे झाले देवा शक्य आहे आपल्याला म्हणणं?
म्हणून देवा मुलगा झाला किंवा मूल झालं तुझी कृपा, मूल मेलं तुझी कृपा. आपण म्हणलं तर लोक म्हणतील याला वेड लागलं, मूल मेलं कृपा, तुकाराम म्हणू शकतो. ती हाईट आपली नाही आहे. म्हणून एक सोपा उपाय पूर्वी बघितला, इच्छा. मूल झालं तुमची इच्छा महाराज, मूल गेलं तुमची इच्छा महाराज. एकच अकाउंट उघडा ना, तुमची कृपा, तुमची इच्छा. कशाला? तुमची इच्छा, दाय विल. तुमच्या इच्छेप्रमाणे सगळं घडतं. माझा अहंकार उरला कुठे? हेच विसर्जन आहे, हेच विसर्जन आहे. विसर्जन म्हणजे इमर्शन नाही आहे, डिझॉल्विंग. डिझॉल्व करून टाका अहंकार. जसं मीठ विरघळतं, चिखल विरघळतो, साखर विरघळते. तिखट म्हणजे ते आपापलीच चव देऊन जातात. आज सकाळी एक गोष्ट वाचली, त्या लिहिणाऱ्या आत्ता इथे नाही आहेत, उद्या सकाळी येतील. चांगली गोष्ट वाटली मला, माहीत असलेली गोष्ट आहे पण पुढे चांगला टर्न आहे. मला जाताना भिकारी दिसले बघा. भिकारी, महारोग झालेला पती आणि जरा लंगडत जाणारी बायको आणि त्या गाड्यावर बसलेला तो आणि गाड्या ओढत ते संतांचे अभंग म्हणतायत आणि काहीतरी द्या. मी रोज त्यांना काहीतरी द्यायचे, लेखिका म्हणते. पण एक दिवस थांबून तिला विचारलंच, हे काय आहे? त्यावेळेला ती काय म्हणाली, अपघातात माझा हा पाय दुखावला, माझ्या नवऱ्याला निरनिराळी व्यसनं लागली आणि त्यातून त्यांना कुष्ठरोग झाला. कुष्ठरोग म्हणजे लेप्रसी, मराठीत त्याला महारोग म्हणतात. मग त्यांची बोटं वगैरे सगळी झडून गेली. भयंकर त्यांचं आयुष्य आहे. पण माझे पती आहेत आणि त्यांना ओढणं ही पतिनिष्ठा आहे का पातिव्रत्या मी विचार करत नाही. 7 फेरे मारलेत ना अग्निब्राह्मणांच्या साक्षीनं, मी ओढणार संसाराचा गाडा, मी ओढणार. आणि ते ॲक्च्युअली गाडाच ओढते. एक दिवस तो म्हणतो की मी खरं सांगू का तुला, तू ज्या वेळेला देवळात दर्शनाला जाऊन मी बरा व्हावा म्हणून मागतेस, बराच वेळ प्रदक्षिणा घालतेस वगैरे, त्यावेळेला इथे समोरची एक बाई राहते, सुंदर आहे आणि मला कळलेलं आहे की ती वेश्या आहे. मी तिच्याकडे बघत राहतो, मी तिच्या प्रेमात पडलेलो आहे. घेऊन जाशील का मला तिच्याकडे? त्यावेळेला ती म्हणते मी घेऊन जाईन, पण तिने स्वीकारलं पाहिजे ना, तुमचा रोग कसला आहे. वेश्येच्या लक्षात हा प्रकार येतो. ती म्हणाली त्यांना बाहेर बसवा शांतपणे. नंतर 4 रंगाचे सरबत देते. त्याच्यात निळं असेल, लाल असेल, पिवळं असेल, हिरवं असेल. नंतर म्हणाली मी येतेच. हां, अगदी नटून शृंगार करून ती येते आणि म्हणते की यातलं कुठलं सरबत तुम्हाला आवडलं? नाही, फक्त रंग निराळा होता, पण सरबत आवडणार ते चवीमुळे की नाही, चव सगळ्यांची सारखीच होती, रंग निराळा होता. तर ती म्हणाली तुमची पत्नी आणि मी काय आहे, रंग निराळा आहे. स्त्री म्हणून आम्ही सारखेच आहोत, उलट ती माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे, मी तुम्हाला लाथ मारून हाकलून देऊ शकते. परंतु ती तुम्ही म्हणल्यावर माझ्याकडे घेऊन आली ना तुम्हाला, तिच्यासाठी मी एक गोष्ट करणार आहे. त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाते. ट्रीटमेंट आता आहे हो, लेप्रसी कॅन बी टोटली क्युअर्ड, तो पूर्णपणे बरा होतो. ही वेश्या हे सगळं करते. आणि नंतर ती म्हणते की देवीनं माझं ऐकलं, मी लंगडत का होईना पण चालत होते, आय एम हेल्दी, तुमचा गाडा ओढत होते. आता तुम्ही जर पूर्णपणे बरे झालेलात तर देवीकडे जाताना तो विचारतो की देवीला एकच ओटी भरतात ना? ती म्हणाली थांबा ना जरा. ती देवीची ओटी भरते, प्रार्थना करते की मी तुला जो नवस केला होता किंवा सांगत होते ते तू पुरा केलास. आणि नंतर त्या वेश्येकडे जाते. तू अखंड सौभाग्यवती आहेस, मी तुझी. ती म्हणते माझी कशाला ओटी भरता, तू अखंड सौभाग्यवती आहेस. कारण हा नाही तो, तो नाही तो, तो नाही तो, सतत. आणि तुम्हाला खरंच सांगतो, तिच्या डोळ्यात पाणी येतं, सगळ्यांच्या येतं. ह्याला आपली चूक कळते आणि ती म्हणते की आज मी धन्य झाले की कोणीतरी माझी ओटी भरली, नाही तर मी फक्त भोगदासी. तुम्ही देवीचं महात्म्य मला दिलं, देवीला ओटी भरून माझ्याकडे आलात, मी भरून पावले. ही कथा आहे. या कथेतले मला आता ॲनालाइज करायची नाही कथा, पण लक्षात घ्या ना, या कथेची नायिका नटी नाही आहे, ती वेश्याही नाही, तोही नाही आहे, त्याची पत्नी नायिका आहे. ही कथा महाभारतात आहे. केवढं सामर्थ्य येतं स्त्रीमध्ये. तो पहिल्या रात्री तिला सांगतो, महाभारतातली कथा सांगतो एका मिनिटात. म्हणजे लक्षात ठेव, तिने स्वतःचं विसर्जन कसं केलं. पहिल्या रात्री म्हणतो की मी शरीरानं सुद्धा तुझा नाही, मनानं विचार करतो, आपलं फक्त लग्न झालेलं आहे, पण माझी एक ठरलेली बाई आहे, तिच्याकडे मी रोज रात्री जातो. ती म्हणते आज जायचं असेल तरी माझी काही हरकत नाही आहे, उद्या सकाळी या तुम्ही. वर्ष जातात. शेवटी हा अपंग होतो, त्याला शक्ती उरत नाही. ती म्हणते मी माझ्या पाठीवरून तुम्हाला घेऊन जाते. त्या बाईकडेच न्यायचं ना, काय अवघड आहे. पण एक गोष्ट काय की अंधार पडल्यावर जायचं
आणि सूर्य उगवण्यापूर्वी परतायचं, कारण तुमच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. आजपर्यंत तुम्ही एकटे जात होतात, काय कुठला तरी पुरुष जात असेल, आता तुम्ही माझे पती म्हणून जाणार आहात. लोक तुम्हाला काय म्हणतील, मला काय म्हणायचं ते म्हणू दे, असं करत काही वर्ष जातात. आणि एक दिवस तोही थकलेला आहे, ही सुद्धा वृद्ध झालेली आहे, पण ती रोज रात्री त्या बाईकडे तिला घेऊन जाते, ही पत्नी त्याची. आणि नंतर म्हणते की आता लवकर चाललं पाहिजे, कारण सूर्योदय व्हायची वेळ झालेली आहे आणि मला तर त्राण नाही असं वाटतंय, पण बघूया. सूर्य उगवायला लागतो त्यावेळी सांगते, सूर्या बिलकुल उगवू नकोस, तुला कळत नाही मी यांना नेते, मी घरी नेल्याशिवाय मी अंधारात यांना घरी नेते रोज. आज मी थकली आहे आणि त्यांनाही थोडासा बसायला त्रास झाला आहे, म्हणून आम्ही जरा स्लो आहोत, तू उगवायचं नाहीस. बाकीचं वर्णन हे व्यासांचे वैशिष्ट्य आहे की ऋषींनी हातात अर्घ्य घेतलेले आहेत, मंत्र म्हणणार, अरे उगवणारा सूर्य खाली कसा गेला. पक्षी घरट्यातून बाहेर पडलेले आहेत, अरे सूर्य आत्ता उगवणार म्हणून आम्ही बाहेर पडलो, कुठे गेला, घरट्यात परत आलेला आहे. भैरू उठला, नांगर घेतलं, शेतावर निघाला. भैरू म्हणला, अरे अजून नाही झाला सूर्योदय, परत आला, हे काय झालं. जोपर्यंत ती बाई घरात पोचत नाही, पतीला नीट ठेवत नाही, दारात येते सांगते आता उगव. व्यास म्हणतात, हे काय सामर्थ्य आहे, हे पातिव्रत्य आहे का. एका अर्थाने आहे सुद्धा, पतिव्रतेची निष्ठा आहे. आणि त्या निष्ठेने एवढं तिला, ती स्वतः म्हणून उरलेलीच नाही आहे, तिने आपला अहम पूर्णपणे विरघळून टाकलेला आहे. त्याचं काय, तिची भूमिका काय आहे, पत्नी म्हणून. हर रोल ॲज अ वाईफ, टोटल सरेंडर, अनकंडिशनल सरेंडर, कुठलीही अट नाही आहे आणि पूर्ण मी शरण आहे. ह्याच्यामुळे सूर्य तिच्या आज्ञेत वागला. ही सती आहे म्हणाले, ही नुसती पतिव्रता चितेवर जाणारी नाही, ही मूर्तिमंत सती साध्वी आहे. नमस्कार करा तिला. विचार करूया आपण की विसर्जन करायचं म्हणजे काय करायचं. मला काहीच महत्त्व नाही, मी खरंच काही करू शकत नाही, पण असं नकारात्मक बोलायचं नाही. बऱ्याच वेळेला साने गुरुजी ज्या वेळेला गोष्टी सांगायच्या मुलांना, साने गुरुजी म्हणजे गोष्टींचा खजिना, पण शिक्षकांनी जे करू नये मोटिव्हेशन म्हणून ते साने गुरुजी करायचे. ते स्वतः शिक्षक होते, पण माणूस म्हणून ते इतके नम्र होते, स्वतःला इतकं कमी 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 म्हणायचं. सदानंद जोशी म्हणून होते, ते आदल्या दिवशी साने गुरुजी करायचे आणि दुसऱ्या दिवशी आचार्य अत्रे करायचे. किती विरोधी व्यक्तिमत्व आहे. साने गुरुजी म्हणजे आकुंचित झालेलं, अत्रे म्हणजे पसरलेलं व्यक्तिमत्व. इतकं अप्रतिम करायचे. साने गुरुजी गोष्टी सांगायला बसले, अशी मांडी मुडपून बसले, मी कोण, मला का बोलवलं इथे, मला काही येतं, मला नीट बोलताही येत नाही. आता मुलांनी मनातल्या मनात खाट मारली, याला बोलता येत नाही, याला काही माहीत नाही, याला इथे का बोलवलं आहे, आम्ही इथे का आलो आहे, काय इफेक्ट होणार आहे त्या गोष्टीचा. पण साने गुरुजींचं व्यक्तिमत्व होतं अहंकार विसर्जन. मी काही केलेलं नाही, संस्कार माझ्या आईचे आहेत आणि मला जीवनाने ज्या संधी दिल्या त्या संधी मी स्वीकारत गेलो, संधी साधत गेलो म्हणत नाही, स्वीकारत गेलो आणि आज मी जो आहे तो आहे. याच्या उलट अत्रे होते, मला अत्रेंचं उदाहरण द्यायचं नाही आहे, पण एक लक्षात घ्या, अहमचं विसर्जन करायचं म्हणजे अहम हळूहळू संकुचित झाला पाहिजे. कॉन्ट्रॅक्ट संकुचित, आकुंचन पावला पाहिजे. आणि एक्सपान्शन ऑफ इगो, तुम्हाला कथाही अकलेच्या कांद्याची म्हणून गोष्ट सांगितली होती, ऐकलेली फार थोडी मंडळी आहेत, मी थोडक्यात ती गोष्ट सांगतो. हा एक वग होता, वग म्हणजे तमाशा. काय सुंदर सादर करायचा आहे. फुल्यांचा निळू म्हणून एक होता, माहिती आहे ना तुम्हाला, अरे अप्रतिम. कथा ही अकलेच्या कांद्याची, मराठीत म्हणतात मोठा आलाय अकलेचा कांदा. आपल्याला कळत नाही याचा अर्थ काय आहे, पण हे लक्षात ठेवा. हे नाव का दिलं हे शेवटी, पहिल्यांदा तो मुलगा खेळत असतो गड्ड्याने, पोट सुटलेलं आणि बनियन किती साईजचा घेतला तरी पोट कायम उघडं पडतं. बनियन मळलेला, मातीत लोळलेला. हा निवडणुकीला उभा राहतो आणि पंच म्हणून निवडून येतो आणि बायकोला सांगतो तो पंचाचा मुलगा आहे, त्याचे जरा कपडे जरा स्वच्छ ठेवा. आता ती स्वच्छ वगैरे ठेवते आणि त्याला सांगते मग लोळू नकोस, काही दुसरे कबड्डी वगैरे खेळू नकोस, बाबांनी सांगितलं आहे. सरपंच होतो, आता सांगितलं ते पोट सगळ्यांना दाखवतात ते दाखवू नका. त्याला इतकं अवघड जातं, ते बनियन ओढून तो चालतो, त्याला चालण्यावर मर्यादा येते. नंतर तो MLA होतो. म्हणतात आता काय वाकून पोक काढून चालतोय, जरा ताट चालायला सांगा ना. तो मंत्री होतो राज्याचा, आता तो मंत्र्याचा मुलगा आहे, असं चालायला सांगा. तो केंद्रात मंत्री होतो, असं रुबाबात छाती पुढे काढून चाललं पाहिजे. तो शेवटी आईला म्हणतो त्यांना पंतप्रधान होऊ देऊ नकोस ग, नाही तर माझं राम नाम सत्य आहे. कसा चालू मी.
आता कल्पना करा, कथाही अकलेच्या कांद्याची मुलात काय बदल झाला आहे? मुलगा आहे तसाच आहे, आणि याच्यात बदल म्हणजे तो निवडणुका जिंकून आलाय, सत्ता मिळाली, हा बदल झालेला आहे. अब्राहम लिंकन ज्या दिवशी निवडून आला अमेरिकेचा राष्ट्रपती म्हणून, त्यांनी पहिलं पत्र लिहिलं हेडमास्टर ऑफ हिज सन. त्याचा जो मुलगा आहे त्या मुलाच्या शाळेचे जे हेडमास्टर आहेत त्यांना पत्र लिहिलं की मी राष्ट्रपती झालो म्हणून माझा मुलगा राष्ट्रपतींचा मुलगा नाही, तो जसा तुमचा विद्यार्थी होता तसाच आहे. त्याला शिक्षा करा आणि त्याला सांगा की श्रमाचे 4 आणे हे वाटेल ते करून मिळवलेल्या 10 रुपयांपेक्षा महत्त्वाचे आहेत. त्याला कष्टाशिवाय यश मिळत नाही हे त्याला कळू द्या. सुंदर पत्र आहे. अनेक हेडमास्टरनी निरनिराळ्या भाषेत ट्रान्सलेट करून आपल्या याच्यामागे लावलेलं आहे. आमच्याकडे 2 पत्र नेहमीच, हे पत्र आणि खलील जिब्रानची कविता. कॅलेंडरमध्ये उघडल्यानंतर युअर चिल्ड्रन आर नॉट युअर चिल्ड्रन, अँड अब्राहम लिंकन्स लेटर टू द हेडमास्टर ऑफ हिज चाइल्ड. केवढी मोठी माणसं आहे तो ही. खरंच पहिलं पत्र त्यानं लिहायला सुचतं हे महत्त्वाचं आहे, कारण तो म्हणतो मी राष्ट्रपती झालो म्हणजे आता माझा अहंकार कमी करायला पाहिजे. तो खूप उंच होता आणि त्याला लँकी म्हणायचे, म्हणजे तो पाय खूप लांब होते. हा वरचं विशेष शिंपी म्हणायचं हे तुमचं नॉर्मल आहे. पॅन्ट शिवताना केवढे लांब आहेत पाय. एक पत्रकारांनी सहज विचारलं हसत हसत, मिस्टर प्रेसिडेंट सर, माणसाचे पाय किती लांब असावेत? त्याने काय उत्तर दिलं? जमिनीला टेकतील एवढे. अरे माणसाचे, मी जरी सत्ता मिळवली तरी माझे पाय जमिनीवर नकोत का? ती म्हणाली आय नेव्हर एक्सपेक्टेड बट दिस इज द आन्सर. आणि तो पुढे निघाला. खरं हे 2 वाक्य तो सांगतो काय, अमेरिकेतल्या विडोजना, म्हणजे जे युद्ध लढायला नको होतं त्याला, उत्तर अमेरिका आणि दक्षिण, मग युनायटेड स्टेट्स झालं ना लिंकन नंतर. हे दक्षिण अमेरिका म्हणजे गुलाम आणि निग्रोनी व्हाईट मॅन्स बर्डन व्हायलाच पाहिजे. काळे का झाले? शिकलेत कुठे? दिसतात कसे? हा म्हणायचा नाही, आय हॅव टू ॲबॉलिश स्लेवरी, हे गुलामगिरीच नष्ट. त्याच्यासाठी तो लढला, जिंकला. पण बरीचशी मेले, इकडचे सैनिक मेले, तिकडचे सैनिक मेले. त्यांच्या विधवांना त्यांनी केलेलं भाषण आहे आउटसाईड द ग्रेवयार्ड. हे कळलं ना कॉन्टेक्स्ट तर मला ते भाषण चांगलं कळतं. भाषणातलं पहिलं वाक्य आपल्याला पाठ आहे. तो कुणाशी बोलतोय? विधवांशी. त्यांच्याबरोबर मुलं आले असेल तर ती अनाथ झालेली आहेत, त्यांचे पती गेलेले आहेत युद्धात. आणि युद्ध म्हणजे सिव्हिल वॉर, यादवी परस्परात लढतायत, एकमेकात लढतायत, भाऊ भाऊ. अशा वेळेला तो म्हणतो की हे सगळं आपण विनाश घडवला कशासाठी? अशी एक सत्ता आणण्यासाठी की जी सत्ता फॉर द पीपल, बाय द पीपल, ऑफ द पीपल. अमर झालं वाक्य. हे सगळेजण म्हणतात लोकांसाठी, लोकांनी निवडून दिलेली आणि लोकांची असलेली सत्ता लोकशाही. ही लोकशाहीची डेफिनेशन झाली, ऑफ द पीपल, फॉर द पीपल अँड बाय द पीपल. हेच वाक्य झालं अमर, कारण तो विधवांच्या हृदयात शिरून बोलत होता. तो माणूस होता. मी लिंकन विषय नाही, पण जितका जितका मी वर जाईन तितका तिथं मला अहंकार कमी आला पाहिजे. आणि मी जर सर्वोच्च स्थानी पोचलो तर माझा अहंकार माझ्या पायी तोडवता आला पाहिजे, विसर्जन केलं पाहिजे. अगदी एक जण जात होती, ह्यानी जात होते की मला वाटतं, एक 6 वर्षाची पोरगी म्हणते, मला वाटतं की तुम्ही त्यांना गालफड दिसत होती हो. हे झालं आणि काय मग तुम्ही दाढी ठेवलीत ना तर तुमचे गाल जरा बरे दिसते. दाढी ठेवली त्या दिवसापासून. तो म्हणतो ती प्रवासात भेटलेली मुलगी कुठे आहे मला माहीत नाही, पण तिने सांगितलं आणि मी स्वीकारलं आणि आता माझाच मी जरा बरा दिसायला लागलो आहे. मुद्दा बघा, फ्रॉम द लॉक केबिन टू द व्हाईट हाऊस, हे इंग्लिशमध्ये फ्रेज बनली. लॉक केबिन इतका गरीब होता, त्याचे वडील सुतार होते, मेस्ट, म्हणून लाकडाचं घर बांधलेलं होतं. लॉग केबिन, लॉग म्हणजे लाकूड, त्याची केबिन होती. तिथून जाऊन व्हाईट हाऊस म्हणजे अमेरिकेच्या राष्ट्रपतीचं घर. आपल्याकडे आपण काय म्हणायचं, फ्रॉम रामेश्वरम टू राष्ट्रपती भवनम. अब्दुल कलाम कुठे? रामेश्वर, राष्ट्रपती भवनात जाऊन बसले स्वतःच्या हिमतीवर. फार महत्त्वाचं, इगोलेस माणूस अलीकडच्या काळात जर कुठला झाला असेल अहंकाराचं विसर्जन केलेला तर तो. कुडाळची मुलं मला बोलवत आहेत तर मी जाणार. सी द गट्स. कुडाळ नकाशावर तरी दिसतं का नीट? पण ते मला बोलवत आहेत कशासाठी? एका खोलीत त्यांचं सायन्सचं एक्झिबिशन आहे, त्याचं उद्घाटन करायला. राष्ट्रपती, बिकॉज ही हॅपन टू बी अ सायंटिस्ट. ते सायंटिस्ट आहेत ना, आमच्या सायन्स बोलवायला काय हरकत आहे हो. पाठवलं पत्र हिंदीतून. ते पत्र आल्यानंतर ते म्हणाले आय एम गोईंग.
सिक्युरिटी म्हणले बिलकुल नाही, आम्ही परवानगी देत नाही. अहो काय खेड्यात जाणार, तिथे जर नेटवर्क नसेल तर आम्ही काय करणार, आम्ही वी डोंट अलाउ. मी तुम्हाला बोलवते कुठे, मी एकटा जाणार आहे. मग सिक्युरिटी सगळी आली आणि फार सुंदर तो कुडाळचा त्यांचा जो कार्यक्रम आहे ना, त्यातलं कितीदाही सांगितलं तरी मला खूप बरं वाटतं. एक मुलगा उभा राहतो आणि विचारतो, मला इंग्लिश येत नाही आहे. ते म्हणाले मला हिंदी नीट जमत नाही आहे, तरी आपण हिंदीतून बोलूया, आफ्टर ऑल इट इज आवर नॅशनल लँग्वेज. बोलतात. तो तुम्ही सतत सांगत होतात की एका बाजूला सायन्स आहे, दुसऱ्या बाजूला स्पिरिच्युअलिटी आहे, इकडे विज्ञान आहे आणि इकडे आत्मज्ञान आहे. आणि तुम्ही म्हणता की ब्रिज बांधला पाहिजे आपण. ब्रिज कसा म्हणजे, व्हॉट इज द ब्रिज बिटवीन सायन्स अँड स्पिरिच्युअलिटी. विज्ञान आणि आत्मज्ञान याच्यामधला सेतू कुठला आहे, ब्रिज. ते म्हणाले मी कधी विचार केला नव्हता. आय क्लोज माय आईज, आय सरेंडर टू ऑल द टीचर्स यू हॅव टॉट मी. आणि एकदम मला होतं सायलन्स इज दॅट ब्रिज. एका बाजूला सायन्स, दुसऱ्या बाजूला फिलॉसॉफी स्पिरिच्युअलिटी, मध्ये सायलन्स इज मौन. म्हणून लिहिलं मी मौनात राहीन, मी शांत राहीन, मी नामात राहीन. 3 आज्ञा आपल्याला पाळता येत नाहीत वानतेला. किती वेळ आपण इथे असतो. मौनात राहीन, शांत राहीन, नामात राहीन, हेच पाहिजे किंवा. आणि म्हणून काल सांगितलं ते त्यांनी लिहून घेतलं त्यांना वाक्य. अरे निवांत, एकांत आणि शांत म्हणजे वांत. वांत म्हणजे दुसरं काय आहे. निवांत, एकांत, शांत. तरी मी अस्वस्थ असतो. इथे मी अस्वस्थ असतो हे काही वाईट नाही आहे तेवढं. स्वस्थ होण्यासाठीच यायचं असतं इकडे. स्व म्हणजे आत आणि स्थ म्हणजे राहणारा. आत मी बाहेरच राहतो कुठेतरी. कुठे राहता, परवरीला. कसं आहे, अरे मी आत राहतो, उत्तर आहे, मला प्रवास करायची गरज नाही. तुम्ही कसे आलात, गाडीनं का मोटरसायकलनी, 2 व्हीलर और 4 व्हीलर. कशाला आत जायला काही व्हील लागतात, बिलकुल नाही. मी आतच आहे, माझे महाराज आत आहे. हा भाव निर्माण करा तुम्ही. हा एकांत आहे. एकाचाही अंत तो खरा एकांत. महाराजांचं वाक्य आहे, एकाचाही अंत. आपण एकांत म्हणजे इथं काही एकांत आहे नाही, काही ऐकू येत नाही, टी व्ही नाही, हे नाही, ते नाही, शांत. हा शांत नेगेटिव्ह अर्थ आहे. शब्द नाही, गोंधळ नाही, गोंगाट नाही, ती शांती. हे कशाला नाही कशाला म्हणतात. शांत. शांत ही मनाची अवस्था आहे. शांत. आय एम ॲट पीस विथ मायसेल्फ. मी माझ्या आत शांत आहे. मग बाहेर गोंधळ गोंगाट जरी असला तरी शांती. ते सांगितलेलं उदाहरण लक्षात ठेवा बरं. परवा मला झाकीर हुसेननी, तो बोलतो काय सुरेख, सुंदर हिंदी संस्कृताइज्ड. आणि तो म्हणतो पहिल्यांदा मला वडिलांनी सांगितलं की गणेश आपला देव आहे, सरस्वती आपली आई आहे आणि महादेव हा त्यांच्यावर लक्ष ठेवणारा सुपरवायझर आहे. म्हणून मी गणेश, सरस्वती आणि महादेव यांचीच पूजा करत वाढलो. आता लक्षात ठेवा, मी तुम्हाला महादेवाचा डमरू ऐकवतो, म्हणून तबल्यावर डमरू ऐकणं अवघड नाही. आता मी तुम्हाला विष्णूचा शंख ऐकवतो. ऐका, तो सध्या गाजतोय, तो सर्क्युलेट होतोय. किंवा तुम्ही मागा गुगलवर किंवा यूट्यूबवर की शंख आणि डमरू यांचा आवाज तबल्यातून काढून दाखवला, काय सुंदर वाटतं. तो म्हणतो बघा डमरू वाजवतोय, बघा शंख वाजवतोय, आवाज तबल्यातून निघतोय. तबल्यातून बोल काढणं सोपं आहे, तबल्यातून ध्वनी काढणं सोपं आहे. पण डमरू शंकराचा कैलासावरचा बघा, तो काही डोंबऱ्याचा डमरू आहे, माकडाचे खेळ करणारा, त्याचाही डमरू असतो की ड्रुम ड्रुम. हा शंकराचा डमरू आहे. आणि हा विष्णूचा वैकुंठातला, म्हणजे वैकुंठ आणि कैलास मी जोडलेत कशाने, शंख आणि डमरूनं. हा मुसलमान, सांगा बरं काय तुम्ही समजता. बिलकुल नाही आहे. मी म्हणेन कलाकारांची जात आहे का नाही, माणसाची जात आहे काय. माणूस, माणसाचा धर्म आहे काय, माणूस की. आणि कशाला विचार करता, कशाला भ्रम निर्माण करता. फार सुंदर गोष्ट आहे. तर म्हणून तुम्हाला सांगतो की विवेकानंद क्रॉस करतायत शिकागोला. मला चित्र डोळ्यासमोर उभं राहतं. बऱ्याच वेळेला क्रॉसिंगमध्ये जर मी चालत जाताना क्रॉसिंग असेल, विवेकानंद मला आठवतातच. शिकागो म्हणजे थिकेस्ट ट्रॅफिक, अमेरिकेतलं वन ऑफ द मोस्ट, त्यावेळेला मोस्ट पॉप्युलेटेड सिटी. एवढी वाहनांची गर्दी, सगळ्या बाजूनी वाहन येणार. तो स्क्वेअर आहे, चौक आहे, आणि त्या चौकात विवेकानंद काही शिष्यांबरोबर उभे आहेत. आणि सगळे शिष्य अमेरिकन. इकडून गाड्या जात आहेत, तिकडून गाड्या येतात, इकडून येतात, तिकडून येतात. आणि मग पेडेस्ट्रियन क्रॉसिंग, पादचाऱ्यांनी रस्ता ओलांडायचा. याला 2 मिनटं लागली. आणि नंतर स्वामीजी स्वामीजी स्वामीजी, काय आपल्याला क्रॉस करायचं ना रोड, दिस इज द टाईम. क्रॉस केल्यानंतर ते विचारतात व्हेअर वर यू स्वामीजी. डोळे बंद केले होते आम्ही. आता स्वामीजी स्वामीजी हलवावं लागलं तुम्हाला, तुम्ही होतात कुठे. सांगितलेलं पटेल,
मी हिमालयात होतो आणि शंकराच्या हातातला डमरू ऐकत होतो. तिकडे ट्रॅफिक चालू आहे, हे हिमालयात आहे आणि शंकराच्या हातातला डमरू त्यांना तांडवही दिसत असेल. आणि ते उग्र तांडव नाही, आनंद तांडव, शांत तांडव, नटराजाचं तांडव. नटराच्या पायाखाली मूल आहे ना, तो अपस्मार आहे. ते मूल नाही आहे इनोसंट. शंकर काय इनोसंटला सगळ्यांचं कल्याण करणारी देवता आहे, ती शक्ती आहे. हे पोर अपस्मार आहे ना, ते सगळ्यांच्या मनात शिरून कली जसा आहे ना तशी मन प्रदूषित करणार आहे. म्हणून शंकर इतका असा नाचतोय की ते पोर सुटूही शकत नाही, मरत नाही आहे. आनंद तांडव आहे. काय सुरेख. मी एक बघितलेलं आहे कीर्तनकार, पायात घुंगरू बांधलेले आहेत. म्हणलं वा, आपल्याला चांगली करमणूक होईल. चला, राम 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 सीताराम सीताराम. 100 वाजतायत, 90 वाजतायत, 80 वाजतायत, एक घुंगरू वाजताय. राम 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 सीताराम सीताराम. काय अवघड आहे. हे भक्तीच्या माध्यमातून मिळवलेलं आहे. त्यांना विचारलं, हे तुम्हाला कोणी, कोणता टीचर कोण? पांडुरंग म्हणले. शिकवलं कोणी? इट्टलानं शिकवलं मला. गंमत बघा तुम्ही. आतून जर शिक्षण आलं ना तर तीच खरी युनिव्हर्सिटी आहे. मॅन्स हार्ट इज द ओनली युनिव्हर्सिटी इन द वर्ल्ड, और मॅन्स ब्रेन. माणसाचा मेंदू हीच युनिव्हर्सिटी आहे, कारण युनिव्हर्सला ब्रेन आहे. मुंगीला सुद्धा ब्रेन आहे, लक्षात ठेवा. प्रत्येकाला ब्रेन आहे. जो जिवंत आहे, हालचाल करतो, तो करोनाचा दिसला नाही ना आपल्याला व्हायरस, तरी त्याला ब्रेन आहे. उगीच का जग आडवं पाडलं. मला सिकंदरपेक्षाही तो पॉवरफुल वाटतो. अरे अमेरिकेला प्रेत पुरायला जागा नव्हती, त्यांना बॉक्सेस नव्हत्या. शेवटी त्या बॉक्सेस आणल्या एकावर एक एकावर एक, आणि शेवटी ट्रक आणत होते. आणि आपल्याकडे तो डंपर आणतात ना, माती असं करून उलटी करतात, तशी ती प्रेतं टाकली. हे जगातलं नंबर 1चं स्ट्रॉंगेस्ट कंट्री, सुपर पॉवर आणलं गुडघ्यावर. काय शक्ती असेल त्याची. म्हणून मी स्वतःला नेहमी सांगतो, तुम्हाला आत्ता सांगतो, विष्णूचं स्पेलिंग इंग्लिशमधलं आणि विषाणूचं स्पेलिंग, विषाणू म्हणजे व्हायरस, ए जास्त आहे विषाणूमध्ये. म्हणून विष्णूसुद्धा बघत असेल, मी अस्त्र सोडलेलं आहे. माणसानो, जरा भोगावरा, जरा स्वतःच्या आत बघा. नुसती इम्युनिटी शरीराचे काय करतायत? मनाची इम्युनिटी. हा विष्णू आहे. आणि त्याच्यासाठी मी निरनिराळी सुदर्शन चक्र पाठवतो, कधीकधी पांचजन्य शंख फुंकतो, कधीकधी सारंग धनुष्य वापरतो, कधी कौमुदकी गदा वापरतो. आता मी पाठवला आहे व्हायरस, करोना नावाचा, मीच पाठवला आहे. हे कळलं तर तुकाराम झाला की हो. महाराज, तुमची इच्छा. आला कोविड, मी वाचलो, माझा काही पराक्रम नाही, कारण माझ्या घरातले किंवा नात्यातले गेलेले आहेत. ते माझ्यापेक्षा जास्त स्ट्रॉंग होते, व्यायाम करत होते. मी का जगलो महाराज? मला खरंच माहीत नाही. तुमची इच्छा. किती सोपाई जीवन आहे. माझी इच्छा. मी, लोक सांगत होते इम्युनिटीसाठी आम्ही कापूर खात होतो. अरे बापरे, खा, कापूर खा. इथे कापूर खाणारी एक मुलगी आहे आणि अत्यंत कापरासारखी व्हलाटाईल आहे. इकडे तिकडे आत्ता कुठे मला माहीत नाही, पण गंमत बघा. कापूर हा खाण्याचा पदार्थ आहे. कापूर जर 13 गुणी जो गोविंद विडा म्हणतात ना, 13 पदार्थ आहे, त्याच्यातला एक कॅम्फर आहे, कापूर आहे. विड्यात घालतात आणि खातात. विचार करा तुम्ही. मला ते तुम्हाला सांगायचं नाही आहे. महाराजांचं जे प्रवचन आहे त्यातली काही वाक्य वाचूया आणि हा विषय आटोपता घेऊया. 29 डिसेंबर, शेवटचा महिना आहे ना. महाराज शेवटी बोलले नाहीत. गोसी गोखलेने बाबा बेलसरेंच्या माध्यमातून महाराजांशी एकरूप होऊन हा क्रम लावलेला आहे. सुरुवातीची प्रस्तावना वाचा. यावेळेला 1 जानेवारीला पहिल्यांदा प्रस्तावना वाचा. हे एकंदर प्रवचन आहे, त्याचे 12 भाग आम्ही कसे केले. पहिला महिना नाम, शेवटचा महिना नाम, नामाला जास्त महिना. जुलैमध्ये आम्ही गुरुचं महात्म्य का सांगितलं? कारण गुरुपौर्णिमा सर्वसाधारणपणे जुलैला येते. हे आम्ही का केलेलं आहे? हे का केलेलं आहे वाचलं. सकाळी आपण फक्त वाचली अर्पण पत्रिका, जी महाराजांच्या चरित्राला संस्कृतमध्ये बाबांनी दिलेली आहे. आणि आपण 3 गोष्टी चौघांचं वाचलं. एक म्हणजे ब्रह्मानंद, दुसरे म्हणजे आनंदसागर, तिसरे म्हणजे डॉक्टर कोर्तकुटी आणि चौथे म्हणजे बापू आपले भाऊसाहेब केतकर. हे 4 म्हणजे महाराजांचे सगळे संपले. महाराज हे चौकोन आहे, आपण सगळे चौकोनाच्या बाहेर आहेत. बाबा वेलसरे बाहेर आहेत. तर ते म्हणतात, मी तुम्हाला सांगतो, बाबांच्या अक्षरात लिहिले होते ते. किती जण वाचतात माहीत नाही. ब्रह्मानंद महाराज जे पांडुरंगाला दगड म्हणतात, ते महाराजांना माणूस म्हणतात. काय सुंदर एक्सप्रेशन आहे बघा. महाराज माणूस नाही आहेत. तुम्ही महाराजांना माणूस समजत असाल तर पंढरपूरचा पांडुरंग दगड आहे तुमच्यासाठी. दुसरे म्हणतात आनंदसागर, की ही सगळी जी घाण आहे ना वासनांची, ती घाण नामाच्या साधून स्वच्छ करून देतात. हनुमान आहेत महाराज.
हनुमान सतत नाम सतत नाम सतत नाम, आणि नामानं मनाची बाहेरची घाणीकडे जाणारी जी धाव आहे ती थांबवायची, मन स्वच्छ ठेवायचं. हनुमान आहेत ते. तिसरे काय म्हणतात, महर्षी आहेत. हे डॉक्टर कुर्तकोटी विद्वान होते. अहंकार शरण कसं जायचं याची युक्ती सांगणारे अत्यंत सोप्या वागणे महर्षी आहेत राम. भाऊसाहेब म्हणजे आपण. भाऊसाहेबांना विचारलं, महाराज कसे दिसले तुम्हाला? महाराज काय दिसणार हो? नाही महाराज कसे होते, मी काय वर्णन करणार हो? मग तुम्ही नाम का घेतात? महाराजांनी घेतलं हो, सांगितलं मला. मग सतत नाम का घेता? महाराजांना आवडतं म्हणून. सगळी उत्तर महाराज महाराज महाराज. आणि इतकं करून म्हणतात महाराज कोण मला सांगता येणार नाही. पहिले म्हणतात महाराज आहेत पांडुरंग, दुसरे म्हणतात महाराज आहे हनुमंत, तिसरे म्हणतात महाराज आहेत ऋषी, हे म्हणतात महाराज कोण मला कळलं नाही. पण मी पूर्णपणे महाराज मी झालो, अहंकार विसर्जन केलेलं आहे. भाऊसाहेब केतकर हे ओव्हरसिअर इंजिनियर होते, सिव्हिल इंजिनियर होते, पण अहंकार पूर्ण कसा घालवायचा चाललेलं आहे मोठ्या रामाचं मंदिराचं बांधकाम. त्यांनी सांगितलं सगळ्या ऋतूंचा विचार करून, ते इंजिनियरच आहेत ना, सिव्हिल इंजिनियर आहेत, उलट बांधकाम हाच त्यांचा विषय आहे. इकडे आपण दार ठेवूया म्हणून दाराची चौकट बसवली आणि जेवायची वेळ झाली. सगळेजण जेवायला वगैरे गेले. दुपारच्या वेळेला महाराज त्यांना महाराज आले. महाराज म्हणाले कोणत्या मूर्खाने ही चौकट इथे लावली? ही काय दाराची जागा आहे काय? मी सांगतो काढा ती चौकट, इकडे करा. नंतर भाऊसाहेब आले, म्हणजे इथे मी चौकट लावायला सांगितली होती, ती इथे कोणी लावायला सांगितलं? महाराजांनी. बरोबर आहे, महाराजांचा विचार आहे तो अल्टिमेट विचार आहे. महाराजांना तिन्ही काळ दिसतात. आज जो याच्या हनुमंताच्या मागे जे दार आहे ना, ते भाऊसाहेबांनी ठरवलं होतं सगळ्या ऋतूंचा विचार करून. पण महाराज तिथे बाजार बसवणार होते गुरुवारचा, हे भाऊसाहेबांना कुठे माहीत होतं? बाजार म्हणजे किती धूळ, बैलगाड्या येणार, ती पोती टाकणार, सगळी धूळ, आणि धूळ येणार ती माझ्या रामावर बसणार. म्हणून इकडे नाही दार करायचं. आणि आता दार केले ते गर्दीत या दारांनी येण्यासाठी त्या दारांनी जाण्यासाठी. आज आपण म्हणतो ना मारुतीच्या देवळातून त्या बोळात जातो, राम मंदिरात असा प्रवेश करतो, ते महाराजांनी सांगितलेली जागा आहे. इकडे करू नका, कारण इकडे बाजार येणार आहे. बाजार कुठे? मी ठरवणार आहे. आणि त्यातून अन्नदानात जास्त प्रेरणा मिळाली. अरे बाजाराला लोक येणार आहे, बाजार विकणारे धान्य आणणारे कदाचित त्यांची शिदोरी आणतील, पण गिऱ्हाईकं आणि तो ऊन मे महिना वगैरे आपण त्यांना अन्नाची व्यवस्था करूया. इकडे हॉटेल नाही आणि खानावळ नाही. आणि गोंदवले बुद्रुक आहे, ते गोंदवले खुर्द शेजारी आहे. खुर्द म्हणजे इम्पॉर्टंट मोठं गोंदवले, आणि बुद्रुक म्हणजे छोटं गोंदवले. आज छोटं गोंदवले किती महान झालं आहे हे मी सांगायला पाहिजे तुम्हाला. त्या एका महापुरुषाचं हे सगळं दिव्यत्व आहे, विचार करा. आणि म्हणून काय सांगतात की 26 नोव्हेंबर शेवटी महाराज इतकं आतलं सांगितलेलं आहे त्यांनी शेवटच्याच प्रवचनात. अरे सतत नाम घेत राहा, तुमच्या दारात मी कुत्र्यासारखा पडून राहीन. अनेकांनी सांगितलं हे फारच वाक्य वाटतंय. तुम्हाला सांगितलं होतं त्या अमेरिकेतल्या माणसाला अनुभव आला. बाबांना विचारतो तो, हे मला कुत्र्यासारखे हे बरोबर नाही वाटत. महाराज आहेत आपले, ते गुरु आहेत ते. बाबांनी उत्तर दिलं नाही, ते तशी उत्तरं द्यायचे नाही. दुसऱ्या दिवशी हा गॅरेजमधून गाडी काढतो, मागे कुत्रा. अमेरिकेत असा लूज कुत्रा, गळ्याचा पट्टा बाहेर दिसतच नाही रस्त्यावर, आणि गाडी मागे काढतो. मुलाला शाळेत पोचवायचं आहे. शाळेत पोचवायचं म्हणजे मुला रिसीट घ्यायची, आय हॅव रिसिव्ड युअर चाइल्ड, स्टॅम्प मारून देतो. आणि नंतर दुपारी शाळा सुटल्यानंतर आय हॅव रिसिव्ड माय चाइल्ड, स्टॅम्प मारून देतो. कुणाचाच कुणावर विश्वास नाही आहे, असं ते महान राष्ट्र आहे. तर अशा वेळेला परत कुत्रा तिथे म्हणतो, आता मुलाला घेतलं आहे ना, आता बघतो हा कुत्रा दिवसभर अर्धा दिवस इकडे आहे, कुठे त्याचा शोध घेतो. मुलाला घरी पोचवतो, गॅरेजमध्ये गाडी ठेवतो, आणि दार न लावता धावत येतो. कुत्रा जातो आणि दिसतच नाही. हे कुठलं कुत्रं? एकतर शेजारी म्हणतात आम्हाला तसं कुठलं कुत्रं दिसत नाही, आणि अमेरिकेत असं कुत्रं कसं दिसत नाही. जे कोणाचं असेल ना तर कुत्र्याला घेऊन जातील. विचार करा, कुत्रा कुठला? दुसऱ्या दिवशी बाबांना पत्र लिहितो, महाराज आमच्या दारात खरंच आहेत. हां, मी म्हणत नाही कुत्र्यासारखे, पण महाराजांनी मला दाखवलं. तुम्ही काय म्हणता समजता? नाम घ्या, मी वाटेल ते काम करायला तयार आहे. पण वाटेल ते म्हणजे काय? वाटेल ते काम करून घेण्याची प्रेरणाच तुमची नष्ट करेल. योग्य तेच काम तुमच्याकडून करून घेईन हे सांगितले. शेवटी आता मीपणाचे विसर्जन करा आणि सुख दुःख अतीत व्हा, म्हणजे अखंड आनंदात राहा. सुखही नाही दुःखही नाही. महाराजांचं वाक्य मला खूप आवडतं. अरे सुख दुःख नावाची वस्तूच नाही आहे, दाखवा ना मला. मी कधी सुखी झालो नाही, कधी दुःखी झालो नाही, मी कायम आनंदात आहे. बघा, आनंद ही पलीकडची अवस्था आहे. सुख
दुःख नाही ते, आणि दुःख सुख नाही ते, लाटा सुख दुःख. दोन अप्रतिम ओळी आहेत समर्थांच्या. सुख सुख म्हणत आहे दुःख ठाकून आले. माझ्या मित्राला 20 वर्षांनी मुलगा झाला, म्हणजे मूल झालं, अत्यंत आनंदात हो. मी म्हटलं अरे हे बघ सर्कस आलेली आहे, हत्ती विकत घे भाड्याने आणि हत्तीवरून साखर वाट, कारण पहिला मुलगा तुलाच झाला ना रे, असा महाराजांनी प्रश्न विचारला. तो म्हणाला मला पहिला मुलगा झाला, पण इतिहासातला पहिला मुलगा हा का रे? तू कोण? तुझे वडील कोण? आजोबा कोण? ते मुलगे नव्हते? हत्तीवरून साखर वाटतोयस? त्यांना तेवढंच सांगितलं. पहिल्या वर्षी डिटेक्ट झाला. एका माझ्या मित्राला कॅन्सर डिटेक्ट झाला आणि 1.5 वर्षाची असताना ती गेली. त्याने अगदी फुलासारखं जपलं. ठीक आहे, पण ती जायची ती गेलीच. मला काय सांगायचे, आल्यावर एवढा आनंद झाला, इकडे आला मुलगा झाला, ब्लू बेबी. आम्हाला शाळेत ॲडमिशन घेताना सांगितलं याला उन्हात पाठवू नका, कारण का की हा लगेच निळा पडतो, कारण त्याच्या हृदयात शुद्ध रक्त आणि अशुद्ध रक्त सेपरेट करण्याची यंत्रणाच नाही आहे. आणि डॉक्टर म्हणाले 2 वर्ष थांबूया आणि मग सर्जरी करूया. विचार करा तुम्ही. सुख सुख म्हणत आहे दुःख ठाकून आले. आणि त्याच्यापेक्षा पलीकडचं अप्रतिम आहे, सुखाची घडी लोटता सुख आहे. सुखाची घडी जोपर्यंत आहे तोपर्यंतच सुख आहे, पुढे दुःख राहील काही न राहील. तुम्ही कुठलं शरीर सुख घ्या, त्याचा क्लायमॅक्स जो असतो त्याच्या सगळ्या बाजूनी उतार आहे. नाही तर क्लायमॅक्स किंवा पर्वताचं शिखर होणारच नाही. बाय डेफिनेशन पीक समिट जो शिखर आहे त्याचा अर्थ सगळ्या बाजूनी उतार आहे, नाही तर ते शिखर कसं? तसे आपली जीवनातली सुख आहेत. कुठलंही सुख एक क्षण असतो, सुखाची कमाल मर्यादा. आहा, तोपर्यंत मी कोसळलेला असतो सुखावरून. म्हणून सुखाची घडी लोटता सुख आहे, पुढे सर्व जाईल काही न राहे. मनाचे श्लोक अप्रतिम, नेहमी खिशात ठेवा 2025 साली, आणि रोज एक श्लोक वाचा. क्रमाने वाचलं नाही तरी चालेल. अनंतराव आठवले जे पुढे स्वामी झाले मोठे, आपण त्याला म्हणतो पूर्णपणे मुक्त झाले. त्यांनी संजीवन समाधी घेतली, उत्तर काशीला गेले, तिथे आश्रम बांधला त्याने, खूप चांगले. त्यांनी एक प्रयोग, कीर्तनकार होते, टिळक कॉलेज ऑफ आयुर्वेद पुणे प्रिन्सिपल होते, मोठं व्यक्तिमत्व होतं. आणि ज्याला आपण दासगणू महाराज म्हणतो, ज्यांनी गजानन महाराजांचा महिमा गायला आणि त्यांनी साईबाबांवर कीर्तने केली. तुम्हाला सांगतो साईबाबा आणि गजानन महाराज गेल्यानंतर 600 लोक आरतीला होते, ते 6 पर्यंत उतरले होते. हा माणूस उघड्या अंगानं हिंदीत आणि मराठीत प्रवचनं कीर्तनं, कुणावर? साईबाबा आणि गजानन महाराज. आज साईबाबा आणि गजानन महाराज या संस्थानांचं वैभव जे दिसतं ना, ते लक्षात ठेवा या एका माणसामुळे. त्यांचे हे शिष्य, त्यांनी ती परंपरा पुढे चालवली. फक्त धोतर घालायचं. आपण कीर्तनकार म्हणल्यानंतर त्याचा वेश असतो, वरती पगडी असते, काही नाही. मी तुमच्यातला आहे आणि मी शाहीर आहे. मी गायला कीर्ती आलेलो आहे साईबाबांची. शिर्डीला गर्दी जमायला लागली, गजानन महाराजांची शेगावला गर्दी जमायला लागली. काय बघा ना, शेकडो कीर्तने केले. त्यांना भरपूर आयुष्य मिळालं, जवळजवळ 94 वर्षापर्यंत ते जगले. दासगणू महाराज हे अनंतराव आठवले जे होते ते कीर्तन करताना दरवेळेला, मी हे प्रयोग करून सांगते तुम्हाला, दरवेळेला एक मनाचे श्लोक. माझ्याकडे 4 आण्याच्या मनाच्या श्लोकाची एवढी पुस्तकं अजून आहेत. एक पुस्तक घ्यायचं, नवीन प्रवचन मला दुसऱ्या ठिकाणी निघालेलं आहे गावात, ते घालायचं, प्रवासात वगैरे वाचायचं. आवडलेला एक श्लोक त्या वाचनात किंवा त्या प्रवासात खूण करायचं आणि ते आल्यानंतर ते पुस्तक ड्रॉवरमध्ये टाकून द्यायचं. 20 वर्ष झाल्यानंतर अशी साधारणतः 30-40 मनाच्या श्लोकांची पुस्तकं वेळ आहे काढून बघूया की. एक लक्षात ठेवा की प्रत्येक वेळा निराळा श्लोक अंडरलाईन केला, हा श्लोक चांगला आहे, हा श्लोक चांगला आहे, आणि प्रत्येकच श्लोक चांगला आहे. जशी शीतावरून भाताची परीक्षा म्हणतात, आत हात घालायची गरज नाही, वरची 1-2 शीतं बघितली की भात झाला आहे. शलाका परीक्षा, घाला इथे काठी, काढी आणि काढा, ते प्रवचन तुम्हाला मार्गदर्शन करेल. हे सगळं वाचायची गरज नाही आहे. आज मला हा प्रॉब्लेम आहे महाराज, मी काडी घेतो, अगरबत्ती उजवात आणि ते हे करतो, काढलं पान, वाचलं प्रवचन, तुम्हाला मार्गदर्शन मिळेल आणि शांत व्हाल तुम्ही. प्रापंचिक, हे माझी आई आजारी आहे, मला ऑपरेशन करायचे, माझ्याकडे पैसे नाहीत महाराज, काढा प्रवचन. महाराज पैसे कुठे मिळतील, या लॉटरीचं तिकीट घे, असं काही सांगणार नाहीत. हे लक्षात ठेवा. आईचं ऑपरेशन करे तोपर्यंत कसंही झालं, आनंदात कसं राहायचं ते मी तुला शिकवतो, ते एक वाक्य असणार आहे. म्हणून हा मोठा ग्रंथ आहे, मोठा ग्रंथ गीता. कुठलंही काढून वाचा, कुठलाही श्लोक काढून वाचा, काय निवडणार, खरं लक्षात ठेवा. आणि म्हणून
आज ते म्हणतात मीपणाचं विसर्जन करा. 2024 संपत आहे, अजून 2-3 दिवस आहे. मीपणा घेऊन मी नवीन याच्यात प्रवेश करणार आहे. कोण मी ह्या प्रश्नाचा फक्त विचार करा. कोण मी? एक चित्र सध्या दाखवत आहे, मी लोकांना सांगतोय, कुणी माझं ऐकत नाही. ॲस्ट्रॉनॉमीचे शॉर्ट्स तो चॅनल सबस्क्राईब करा. काय हो सतत आता तुम्ही झोपलेलात या पृथ्वीवर, अशी ती सुंदर बाई दाखवतात. आता बघा आपण वर निघावले, वर निघावले, वर निघावले. हा जो स्पॉट दिसतो ना, गुगलचं ऑफिस आहे, पृथ्वीवरचं गुगलचं ऑफिस. चला चला वरती जाऊया, वरती जाऊ. आता हा जो स्पॉट दिसतोय ना, सासवा बशन मोरी एवढा, हे म्हणजे आपली पृथ्वी आहे. चला वरती हो, चला. हा जो स्पॉट दिसतोय ना, ती सोलर सिस्टम आहे, सौरमाला. चला 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 वरती जाऊया. अरे ही आपली आकाशगंगा, ह्याच्यात असे सूर्यमाला आहेत. चला वर जाऊया, वर जाऊया. अरे अशा असंख्य गंगा आहेत, आकाशगंगा. त्याला युनिवर्स म्हणतात, विश्व. चला वर जाऊया, वर जाऊया, वर जाऊया. असंख्य विश्व आहेत, मल्टिपल युनिवर्स. सोपं अनंत कोटी ब्रह्मांडाचं दर्शन घडवतात अर्ध्या मिनिटात. आणि तुम्ही अगदी झोपल्या, तुम्ही मात्र पूर्ण आकृती दाखवली. चला वरती जाऊया, चला वरती जाऊया. अरे ते सगळं अनंत कोटी ब्रह्मांड एवढं, आणि त्याच्याशी आय प्ले गड्ड्याने खेळतो. म्हणून त्या स्वामी समर्थांच्या हातात ती गोटी. काय गोटीचं रहस्य अनेक सांगता येईल. आय प्ले मार्बल्स विथ द युनिवर्स. अनंत कोटी ब्रह्मांड. पृथ्वी माझा एक गड्डा आहे, गुरु माझा दुसरा गड्डा आहे, सॅटर्न शनी माझा तिसरा गड्डा आहे. मी गड्ड्याने खेळतो. त्यात शनी आहे, तर शनीची 7.5 मला लागेल, माझी 7.5 शनीला लागेल. बघा ना किती आत्मविश्वास मिळतो तुम्हाला. फक्त प्रवचनं 1 तारखेपासून वाचूया, अंडरलाईन करूया जे आवडले ते. इथे सांगतात भक्ती म्हणजे संलग्न होणे. लग्न होणे माहीत आहे, पण संलग्न पाहिजे ना. आम्ही नेहमीच म्हणतो वेडिंग एका दिवशी, वेल्डिंग नको का? टिकणार कसे? तो सांधा नको का? हे फार महत्त्वाचं आहे. लग्न आणि संलग्न, संलग्न इज कमिंग टुगेदर. फेविकोल का जोड म्हणतो ना, हा हा हा. एरवी काय लक्ष्मीनारायणचा जोडा आहे, 7व्या महिन्यात डिव्होर्स. लक्ष्मीनारायण, लक्ष्मी एका दिशेने, नारायण दुसऱ्या दिशेने. जोडा आहे तो, जोडणे आहे, संलग्न होणे. काय सुंदर आहेत. जोपर्यंत तुमच्या जीवनातली वणवण, तडफड, सरफड, फरफड, मळमळ, बघा ना, या सगळे चळवळ, एकही आकार काना वगैरे नसलेले हे शब्द आहेत. राम गेला ना की जे अयन उरतं ना, ते हे अयन आहे. काय तडफड करतोय पण मिळत नाही. त्याला मिळालं, मी चढफडतोय मनातून, मला हे पाहिजे हो, मी तडफडतोय. हे बघा ना, वणवण फिरतोय, वळवळ करतोय, मळमळ आहे, चळवळ करतोय, जमतच नाही, मिळतच नाही. हे अयन आहे मायनस राम. रामायणातला राम काढून टाक. अयन म्हणजे वणवण, फिरणं नुसतं इकडे तिकडे. त्याला म्हणतात तटक्किम 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 तटक्किम. शंकराचार्य विचारतात, आता हे झालं, पुढे काय? तटक्किम, व्हॉट नेक्स्ट? हे मिळालं, व्हॉट नेक्स्ट? म्हणजे चांगल्या कुटुंबात जन्म झाला, बरं झालं. आता काय पुढे? काय? चांगले आईवडील मिळाले. पुढे काय? आईवडिलांनी चांगले संस्कार घडवले. पुढे काय? चांगली शाळा मिळाली. पुढे काय? चांगले शिक्षक मिळाले. पुढे काय? चांगलं शिक्षण झालं. पुढे काय? चांगली नोकरी मिळाली. पुढे काय? चांगलं लग्न झालं. पुढे काय? चांगली मुलं झाली. पुढे काय? व्हॉट नेक्स्ट हा प्रश्न कायम राहणार आहे. पुढे काय? पुढे काय? तटक्किम तटक्किम. आणि त्याला उत्तर देतात मनश्चेन्न लग्नम. जोपर्यंत मनाचं लग्न गुरोरंघ्री पद्मे, गुरुच्या पादुकांशी, पायांशी मनाचं लग्न लागत नाही, तोपर्यंत ही वणवण चालू राहणार आहे. मनश्चेन्न लग्नम गुरोरंघ्री पद्मे तटक्किम 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 तटक्किम. भटका. त्यापेक्षा मनाचं लग्न गुरूंच्या पादुकांशी लावूया की, गुरूंच्या पायाशी लावूया की, महाराजांशी लावूया की. महाराज म्हणतात माझ्याच केशाला रामनामाशी लावा ना मनाचं लग्न. त्याला संलग्न होणं म्हणणार. एक दुसरा ज्ञानेश्वरांचा आहे, त्याचे अनेक अर्थ लावता येईल. ऋणू झुणू ऋणू झुणू रे भ्रमरा, इकडे तिकडे सांडी तू अवगुण किती भटकणार आहेस. शिणावे परी नातुडे हित काही, मनाचे श्लोक. तुम्ही शिणाल, चारोधाम यात्रा, हा 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 सुंदर, शिणाल, न आतुडे मिळणार नाही हित. हित काही होणार नाही. हित पाहिजे तर शांत बसा. साईबाबांना बोलवा ना तुमच्या घरी, ते यायला तयार आहेत, पण मी बोलवत नाही. मला भीती वाटते, साईबाबा जर आले आणि इतके भक्त जर माझ्या घरी आले तर व्यवस्थांचं काय होईल. अरे काही नाही, साईबाबा त्यांची व्यवस्था करून येतील. मला नको आहेत आलेले, नुसती भाषा आहे. महाराजांचं एक वाक्य फार चांगलं आहे. म्हणाले तुझी भक्ती जरा बघितलं, म्हणलं जाऊया रे तुला भेट द्यायला. मी आलो, घरात शिरायलाच जागा नाही, इतकं फर्निचर.
पण खरंच आहे तुम्हाला म्हणतो, इकडे हे सोफा, तिकडे सोफा, इकडे नाहीच जागा मला. म्हणलं तुझ्या घरात यायला जमलं नाही, तुझ्या मनात ते तर आणखीन गच्च, हा विचार तो विचार, ही कल्पना ती कल्पना, ही नेगेटिव्ह, सगळं सगळं गच्च भरलंय तुझं मन. मला तुझ्या घरात येत नाही. सगळं वेल फर्निश्ड, वेल इक्विप्ड असं घर आहे. मला तुझ्या मनात नाही. ऑलवेज टोटली ऑक्युपाईड, प्री ऑक्युपाईड. होणारी घटना मी आत्ताच कशी होईल कुणास ठाऊक, असं होणार नाही ना, तसं होणार नाही ना. प्री ऑक्युपेशन, आधीचं ऑक्युपेशन आहेच, मन गच्च भरलंय आणि उद्या काय होईल ती चिंता. ऑक्युपाय, प्री ऑक्युपाय. कसं राहणार आहे मी? येऊ कसा तुझ्या मनात? नाही. मी येऊ कसा तुझ्या घरात? नाही, येत नाही. तू बोलव ना, एक एक वस्तू काढून फेक. बघा, एक एक वस्तू फेक म्हणजे काय? आम्ही एकाला सांगितलं आणि त्याला ते एवढं पटलं. म्हटलं ही तुझी जी बेडरूम आहे ना, 2 बेडरूम्स आहेत, तुम्ही नवरा बायको आहात, 1 बेडरूम पुरते ना, ही बेडरूम देवघर बनवूया. पहिली गोष्ट, कॉट्स वांत्याला पाठवून दे. चांगल्या कंडिशनमध्ये असल्या तरी 2 कॉट्स विकत घेता येईल एवढे पैसे मात्र वांत्याला पाठव. वांते काही सेकंड हँड वस्तूंचा म्युझियम नाही आहे, पण तू पाठव. त्यांनी खरंच 2 कॉट्स पाठवले आणि त्यावेळेला कॉट समजा 3000 रुपयाला मिळत होते, 6000 रुपयेसुद्धा पाठवले. हे अनाथाश्रम, हे मातृछायाला, हे तिकडे सगळीकडे सगळं. इतकी रिकामी खोली झाली. म्हटलं आता सॅनिटाईज करूया, स्वच्छ करूया. महाराजांचा एक फोटो ठेवला आणि उपासना सुरू झाली. अहो काय भजनं व्हायची तिथे, सुंदर. काहीतरी काढून फेकल्याशिवाय नवीन महाराज आणणार नाही आहेत. 2024ला ठरवूया की, एक तर मी हे नेहमी सांगतो, 2024मध्ये एकही नवीन साडी घेणार नाही, एकही नवीन पॅन्ट शिवणार नाही. नाही, लग्नाला वगैरे शिवावी लागली ठीक आहे. एक पॅन्ट नवीन घरात आली की एक पॅन्ट घरातून बाहेर गेली पाहिजे, अवघड आहे. एक नवीन भांडं आणलं की दुसरं एक भांडं बाहेर गेलं पाहिजे, अवघड आहे. नाही ना, घर म्हणजे गच्च कबाडखाना आपण करून ठेवतो. स्क्रॅप भंगार असतात ना, त्या भंगाराचे जसे ढीग असतात ना, तसं आपलं घर झालं. आपण वेल अरेंज त्याला म्हणतो, वेल फर्निश्ड, निरनिराळी साधन देतात, वेल इक्विप, चांगलं नवीन आहे, ब्रँडेड आहे, सॉफिस्टिकेटेड. हे काही घराचं वर्णन आहे का? घर मोकळं पाहिजे. जितकं मोकळं घर तितकं अवकाश जास्त. आणि अवकाश म्हणजे सद्गुरू, अवकाश म्हणजे परमेश्वर, अवकाश म्हणजे ओम. पोखरी काहीच नाही आहे. हा अहंकार शून्य माणूस अवकाश असतो. कशाला पाहिजे अहंकार? म्हणजे गच्च भरलेलं. अहंकाराचं वजन सगळ्यात मोठं आहे. या पृथ्वीवरचं सगळ्यात मोठं वजन काय? अहंकाराचं. ते अहंकाराचं वजन कसं करायचं? मग म्हणाले, एक तुम्हाला त्या अहंकारामुळे जो सत्यानाश माजवलेला आहे ना, फार सुंदर वाक्य आहे पुढचं. त्यामुळे अननॅचरल डेथ्स हॅव इन्क्रीज्ड. अपघात, आत्महत्या आणि मर्डर्स, खून, या 3 प्रकारांनी मरायला लागलेले आहेत माणसं. पृथ्वीवरचं सगळ्यात जास्त वजन पाहिजे ना, वडिलांनी घेतलेली आपल्या मुलाची तिरडी, त्या खांद्यावरचं वजन, आजोबांनी घेतलेली आपल्या नातवाची तिरडी. आज बघा, या अपघातात मेला, वय 22, त्याला कोण अग्नी देणार आहे? त्या 22 वर्षाचा पोरगा, मागे त्याचा 16 वर्षाचा मित्र बसला होता, दोघेही गेले स्कूटरच्या ॲक्सिडेंट. और रोज बातम्या आहेत, त्यांचं वय बघा, सगळ्यांची वय 30च्या खाली आहेत. अशा वेळेला त्यांना अग्नी कोण देणार आहे? म्हणून हे आपण म्हणतो रामराज्य नाही, रामाच्या मागे ह लावा, हराम राज्य. रामराज्यात एकदाही वडिलांना आपल्या मुलाला चिता द्यावी, अग्नी द्यावा लागलेला नाही, त्याला रामराज्य म्हणतात. कारण आम्ही वाहनं सगळी शिस्तीत चालतात, सगळेजण न्याय पाळतात. मुख्य म्हणजे हक्कांपेक्षा कर्तव्य महत्त्वाचं आहे. हक्क म्हणजे महाभारत, कर्तव्य म्हणजे रामायण. कर्तव्यांचा प्रवास आहे तो, आणि हा फक्त हक्कांचा इतिहास आहे. कोण? महाभारत. मग विचार करा तुम्ही, राम म्हणजे काय हो? सगळ्या मर्यादांचं पालन आहे हो. मी पती म्हणून ही मर्यादा आहे, शासक म्हणून ही मर्यादा आहे. आता मी राजा आहे, ती मर्यादा मोठी का? पती आहे म्हणून पती मी फक्त घरातला आहे, राजा मी राज्यातला आहे. राज्यातले लोक म्हणतात ना, सीतेला रामाने का केलं? काय करायला पाहिजे? त्याग. बघा, त्याग केला सीतेचा. आपल्याला वाटतं रामाने त्याग केला. तुम्ही वाचा, मूळ रामायण वाचा वाल्मिकींचं. सीता व्यथित झाली आणि लक्ष्मणाबरोबर निरोप पाठवते. रामाला सांगा, ज्या कारणानं तू माझा त्याग केलास त्या कारणाकडे दुर्लक्ष करू नकोस. लोकानुरंजन सांगितले, प्रजानुरंजन. लोकांच्या कल्याणासाठी मी माझ्या पत्नीचाही त्याग करायला तयार आहे. कारण तुम्ही बोलता, रामाने जर 9 महिने रावणाकडे असलेल्या पत्नीला घरात घेतलं तर 3 रात्री माझी पत्नी गायब झाली. ती म्हणे, रामाने नाही का सीतेला घेतलं? बघा, नाही, आपण म्हणतो की राजा हा सगळ्यात वर,
सीझर्स वाईफ मस्ट बी अबाउ सस्पेशन. राजाची जी बायको आहे ती सगळ्यात संदेह, संशय, डाऊट म्हणतात त्याच्या वर पाहिजे. सीतेबद्दल घेतायत ना संदेह, तुम्ही सांगा धर्मज्ञ काय करूया. दुसरं लग्न नाही केलं रामाने. ज्यावेळेला नंतर अश्वमेध करायचा होता त्यावेळेला सीतेला परत नाही म्हणाले, मी नाही परत बोलवणार. काही घडला प्रसंग ती आली तर माझी हरकत नाही आहे. धर्मात काय सांगितलेलं आहे? धर्मात सांगितलेलं आहे की सोन्याची मूर्ती बनवा. हुबेहूब सीता दिसत होती तशी सोन्याची मूर्ती बनवली. ती पत्नी आणि रामपती अशा दाम्पत्याने तो अश्वमेध यज्ञ केलेला आहे. विचार करा तुम्ही, रामाला लग्न करता आलं नसतं. आपण नुसत्या रामाच्या विरुद्ध वकीलपत्र घेऊन आरोप करतो, रामाचं हे चुकलं, रामाचं ते चुकलं. मुळात काय आहे महाभारतात लिहिलेलं? आणि लक्षात ठेवा, पहिलं वाल्मिकी रामायणाची जी प्रेरणा आहे ती क्रौंच पक्षी नर आणि मादी ते क्रीडा करत असतात. अशा वेळेला बाण येतो, एका पक्षाला लागतो, तो पक्षी खाली पडतो, तडफडायला लागतो. ती पक्षिणी येते खाली, बाण काढायचा प्रयत्न करते. तोपर्यंत वाल्मिकी आपल्या शिष्यांसह पोचतात. ती इकडे तिकडे बघते, पण वाल्मिकी काही करणार तोपर्यंत तो पक्षी मेलेला असतो. तो पक्षी नर असतो. बाण रामाला लागलेला आहे, सीतेला नाही. बघा तुम्ही, पळवून नेली सीता, बाण रामाला लागलेला आहे. विचार करा. म्हणून ते रामायण जे वाल्मिकींना अपेक्षित आहे. मी ते सीतेच्या विरुद्ध बाजूने वगैरे असं काही बोलत नाही आहे. मूळ रामायण वाल्मिकी रामायण आपली एक व्यक्ती जे अयोध्येच्या संपूर्ण पहिल्यापासून आत्तापर्यंत आहे. एका कामासाठी ते इथे आले, म्हणाले रामायण आहे का? म्हटलं खूप मोठं रामायण आहे वाल्मिकींचं, वाचणारचं. मोठा टाईप आहे म्हणून केवढं जड. मग मी म्हणलं एकाला उचलणार नाही आहे, तुम्ही या खाली. मग दोघांनी मिळून ते रामायण नेलं. केवढं रामायण या टिपायपेक्षा मोठं आहे. डोळे दिसत नसेल तरी ते तुम्हाला वाचता येईल. रमून गेलं आहे. म्हणाले आता मी अयोध्येत परत जाईन ना तेव्हा मला अंतरीचा राम भेटल्याचं समाधान मिळेल. आत्मा राम, हा बाहेरचा राम, ऐतिहासिक राम, मंदिरातला राम, मूर्तीतला राम हेच करत होतो ना. वाल्मिकींचं रामायण वाचलं, आत्मारामाचा मला परिचय झाला. पुढे काय म्हणतात, संताजवळ राहिल्याने, संताजवळ राहा. आपण 4 दिवस संतांजवळ नाही आहेत का? संत म्हणजे व्यक्ती नाही आहे. म्हणून महाराज जिवंत आहेत करूच नका. ब्रह्मचैतन्य आहेच आहे, ते संत आहे. त्यांच्या सान्निध्यात आपण आहोत. जो जास्त संवेदनाक्षम आहे तो जास्त संवेदना मिळवतो. जो जास्त, म्हणून रिसेप्टिव्ह अँड सेन्सिटिव्ह 2 शब्द वापरा. आपण ट्रान्समिटिव्ह झालेलो आहोत. जरा कोणी मेसेज पाठवला, टीचर्स डेला पाठवला, आणि छत्री वगैरे आहे, तुम्ही आमच्या जीवनाची छत्री आहात. छत्र धरलं आहे आमच्यावर तुम्ही. ज्यांनी पाठवला, त्याने वाचून दाखवला. म्हणलं त्याला विचारतो, माझ्यानंतर आमच्या शाळेचा मुख्याध्यापक झाला होता, तुला किती छान सुचली रे कल्पना. तू आज जो SMS पाठवलात, मला नाही, कारण मी व्हॉट्सॲपवर नाहीच आहे. मला टीचर्स डेला आणि वाढदिवसाला एकही मेसेज येत नाही, कारण टेक्स्ट करावं लागतं ना. हे ठॅकॅक करून पाठवलं. मग असं पाठवतात, हसताना रडताना निरनिराळ्या त्या पाठवतात ना, स्माइलीज काय इमोजीज सगळं. विचार करा तुम्ही, एकही येत नाही. मी खूप आनंदात आहे, वेळ जात नाही. त्याला मी विचारलं, तुला ही छत्रीची कल्पना कशी सुचली? हाईट आहे ही. हा हेडमास्टर एका मोठ्या चांगल्या शाळेच्या गोव्यातल्या. तो म्हणतो कुठली छत्री? म्हणलं रे तू फॉरवर्ड केलास ना मेसेज, 3rd हेडमिस्ट्रेस जी होती तिला त्यांनी पाठवला आणि तिने मला दाखवलं. शेजारीच राहते. काय छत्रीन काय सुंदर लिहिलं. त्याला छत्रीसुद्धा लक्षात नाही आहे. एवढी छत्री, त्याच्या खाली सगळा संदेश की तुम्ही आमच्या जीवनावर छत्र कसं धरलं होतं सर, गुरुजी. मग छत्री ज्याला माहीत नाही आहे तो छत्रीखाली लिहिलेलं काही वाचेल? या फॉरवर्डिंगला ट्रान्समिशन ट्रान्समिशन ट्रान्समिशन, रिसेप्शन कुठे हो? काय ट्रान्समिट करतो मी? आय हॅव टू रिसीव्ह, अँड फॉर दॅट आय हॅव टू बी सेन्सिटिव्ह. मी संवेदनाक्षम असलं पाहिजे आणि मी ग्रहणक्षम असलं पाहिजे. ते असेल ना तर मी या AI पासून सुटलो. कुठल्याच याच्यात मी अडकणार नाही आहे. हा हे चांगलं आहे, ते चांगलं आहे, ते चांगलं आहे, अरे वा वा काय छान आहे म्हणून सुटा ना. कशाला अडकून पडता या सगळ्या जंजाळात आणि मायाजालात? शेवटचं वाक्य वाचूया. तो म्हणतो, एक माणूस गाय, महाराजांची उदाहरणं सगळी अशी हो, खेड्यातली जनावरांची. एका माणसाने गाय, हे मी शेवटी मी बघितलं, तो म्हापसाहून पर्राला नेत होता गाय. जाता जात नव्हती. शेवटी कंडक्टरला म्हटलं गाडी किती वेळ थांबणार आहे त्याला जाऊन सांग. ते गाईचं वासरू जे मागे आहे नुकतं जन्मलेलं, त्याला खांद्यावर घेऊन चालायला लाग, गाय आपोआप येईल. त्यांनी वासराला घेतलं, चालायला. हे रामकृष्ण परमहंस. मी उतरून सांगू शकलो नाही, कंडक्टरच जाऊन सांगू शकतो, त्याच्याशिवाय गाडी कुठे सुरू होणार आहे?
त्यांनी जाऊन सांगितलं त्या वासराला घे आणि पुढे चाल, गाय आपोआप मागेल. गाय आपोआप मागे आली ना. नाम घ्या, भगवंत आपोआप मागेल. नाम घ्या, सद्गुरू आपोआप मागेल. सद्गुरूला मागे, सद्गुरूंच्या मागे नको, नाम घ्या. ते वासरू आहे, गायीचा प्राण आहे. वासराला नाही म्हणाले, गाय येतेच की मागे. संतांना भक्तीचे व्यसन असते आणि नामभक्ती, नामस्मरण. आणि म्हणून काय झालं, संत हे भगवंता वाचून दुसरीकडे राहिलेच नाही. आम्ही वैकुंठवासी आहे तुकाराम म्हणतात ना, ते खूप चांगलं आहे. वैकुंठवासी, मी वैकुंठातच आहे, वैकुंठातून आलो वगैरे ते सगळं निराळ. तुकाराम कायम वैकुंठात. हे महाराज शेवटी म्हणतात की नाम सिद्ध करून दिला हा संतांचा आपल्यावरचा सगळ्यात मोठा उपकार आहे. काय सुंदर आहे. सिद्ध शब्द केव्हा वापरतात की हे सिद्ध करून दिलं, प्रूफ करून दिलं. एक पाकसिद्धी म्हणतो ना, चहाला पाणी आहे, साखर आहे, चहाची पावडर आहे, सगळं आहे. अरे पण एकत्र नको का करायला, चहा सिद्ध करायला पाहिजे, ज्याला पाकसिद्धी म्हणतात. आणि कुठल्याही पदार्थातून सगळ्यांना आवडणारा आणि पोषण करणारा आहार करते ती पाकसिद्ध करणारी अन्नपूर्णा आहे. संतांनी नाम सिद्ध करून दिला. पुन्हा पुन्हा माळा करून, हे करून, सांगून, ओरडून, रडून. काय रडायचं आहे, आई अजून तो देत नाहीस, माझ्या नाकातून रक्त यायला लागले आज. रामकृष्ण परमहंस. आणि शेवटी म्हणते आता 3 महिने मी तुला मला दर्शन दे म्हणून सांगतोय. आत्ता जर दिलं नाहीस तर तुझ्या हातात खड्ग आहे ना, ती काली माता, अनेक हात, याच्या हातात खड्ग आहे, इकडे भाला आहे, इकडे तलवार. खड्ग म्हणजे तलवार. ती तलवार घेतो माझी मान कापून टाकतो. आणि हे पुढे आले, तलवारीला हात घातला आणि हा खरंच आपली मान तोडेल. त्यावेळेला सगळी खोली निळ्या प्रकाशाने भरून गेली. काली जरी असली तरी तिचा प्रकाश अनंततेचाच आहे, निळा. आणि त्यांना सगळीकडे निळा प्रकाश. तुला बघायचं ना माझं रूप, हे माझं स्वरूप आहे. स्वरूप आणि रूपाच्या मधला हा प्रकाश आहे, बघ. इथून पुढे तू आणि मी पार्टनर्स, भागीदार, किंवा हल्लीचा शब्द भिडू. आणि मग ते भांडायचे, काय बोलायचे, ते निरळच चरित्र आहे. रामकृष्ण परमहंसांच्या चरित्राचे 2 खंड आहेत, किंवा हल्ली एक स्वामी होतो, त्याच्यात त्यांचा साधना खंड आहे ना. 12 वर्ष त्यांनी सगळ्या साधना केलेल्या आहेत. जाऊ दे, तो विषय नाही आहे. पण तुम्ही एक लक्षात ठेवा की दिसते हे, आणि तेच सांगितलं ना, सगळ्यात मोठा उपकार त्यांनी काली माता, हे माते, हे नातं सिद्ध करून दाखवलं. आणि नाम रिलेशन सिद्ध करून दाखवलं की तू आई आहेस, मी तुझं बाळ आहे. मी चुकणार आहे, पडणार आहे, रडणार आहे, तू आई आहेस ना, उचल ना मला. मी चुकलो, करेक्ट कर ना मला, बरोबर कर मला, आई आहेस तू. म्हणून प्रापंचिक लोकांना परमार्थाला लावायला संसारी संतच उपयोगी पडतो. मी महाराजांना पहिल्या दिवसात प्रार्थना करायचो की महाराज तुम्ही खरंच ग्रेट आहात, कारण मला लग्न न करण्याला संत परवडणार नव्हता. साईबाबा परवडणार आहेत आपल्याला, गजानन महाराज वाचायला वगैरे सगळं ठीक आहे, त्यांचं जीवन बघा कसं आहे. दासगणू महाराज म्हणतात, आता मी तुम्हाला गजानन महाराजांचा दिनक्रम सांगतो. सकाळी ते केव्हाही उठायचे, 3-3 दिवस जागायचे किंवा झोपून राहायचे, त्यांचा दिनक्रम सांगता येत नाही. कल्पना करा, हे जमणार आहे आपल्याला? आपण प्रापंचिक लोक आहोत, आपण नोकरी करणारे लोक आहोत, आपल्या सगळ्या बंधनं वगैरे ठरलेली आहेत. म्हणून ते म्हणतात की प्रापंचिक लोकांना संसारी संत. म्हणून महाराजांना विचारायचे, महाराज म्हणाले एकनाथ आणि तुकाराम. रामदास भोल्यावरून पळून गेले, ज्ञानेश्वर वगैरेंनी लग्नच केलं नाही. तुकारामाची 2 लग्न झाली, एकनाथांची 1, पण अत्यंत सुखी संसार, संपन्न संसार. म्हणजे 2. आणि त्यातल्या त्यात एकनाथ आणि तुकाराम याच्यात कोण श्रेष्ठ विचारलंच तर मी सांगतो, नामाची धगधगती जळणारी शेगडी छातीवर ठेवून ज्याने नाम घेतलं तो तुकाराम श्रेष्ठ. बघा, म्हणून त्यांनी अध्यात्मदर्शन, फिलॉसॉफी कॉल्ड अध्यात्म म्हणून बाबांचा ग्रंथ आहे, मोठा ग्रंथ आहे. त्याच्यात शेवटची 10 पानं तुकारामाचं चरित्र आहे, तेवढंच वाचा. ते म्हणाले तुकाराम म्हणजे सगळ्यांचा संवाद आहे, सगळ्यांचा समन्वय आहे, सगळ्यांचं संगीत आहे. तुकाराम, संत सूर्य तुकाराम. आपल्याला तो जवळच आहे. 21 वर्ष सुंदर विठ्ठलाशिवाय, तसे विठ्ठल परंपरेने आले होते, पण ज्यावेळेला दुष्काळ पडला आयुष्यच बदललं. उरलेली 21 वर्ष, फक्त 42 वर्षांचं आयुष्य आहे तुकारामाचं. उरलेल्या 21 वर्षात अरे पुन्हा पुन्हा मला जन्माला घाल, मला गर्भवासी होणं, स्वर्गवासी नको आहे, मला मुक्ती नको आहे. काय मिजाज आहे त्याची, हे विचार करूया. आजचा सुविचार काय, वाचूया आणि थांबूया. सर्व काही रामाचे आहे असे समजणे म्हणजे सर्वस्व स्व रामाला अर्पण करणे. महाराज म्हणाले फक्त स्व अर्पण करा. स्व म्हणजे मी, अहम, अहंकार, इगो अर्पण करा. मग सर्व अर्पण करायची गरजच नाही आहे. आणि तुझं सर्व मला कशाला पाहिजे? तुझे 2 मिक्सर्स मी घेऊ,
सर्व तुझ्या घरातला मोडका बॉयलर मी घेऊ, नवीन घेतलेला AC मी घेऊ, कशाला? मला सर्व नकोच आहे तुझं. तो अपूर्णांचा वर्कशॉप आहे, कारखाना आहे. सगळ्या गोष्टी अपूर्ण आहेत, सगळ्या गोष्टी मोडक्या आहेत. तो प्रपंच स्व दे बस, कारण तो स्व माझ्याकडे नाही आहे, माझ्याकडे अहम नाही आहे. माझ्याकडे जे नाही ते मला द्या ना. बघा, मला शाली देता, मला गरज नाही आहे. स्व द्या, स्व. आणि स्व द्यायचीच युक्ती म्हणजे नाम. रामच आहे, महाराजच आहे, मी नाही आहे. इथे त्याने एक वाक्य सांगितलं, बाकीच्या सगळं सावल्या आहेत. आपण नेहमी त्याला आणखीन भावल्या शब्द जोडतो. सावल्या भावल्यांचा खेळ म्हणजे प्रपंच. आणि मला कळलं पाहिजे, जे पडद्यावर मला दिसतं त्या प्रकाशित सावल्या आणि भावल्या आहेत. कशाला रमता त्याच्यात? विनोबांनी सांगितलं, ज्यावेळेला नुकता आला होता TV, अरे ह्या जळणाऱ्या भावल्या, हा पेटता पडदा आहे, हे सगळं खोटं आहे. आता त्याच्या पलीकडे आपण गेलेलो आहेत, खोटं आणि खरंच्या मध्ये एक आलं आहे व्हर्च्युअल, आभासी. या व्हर्च्युअलपासून आपण स्वतःला रपूया. व्हर्च्युअलमध्ये कोणताही व्हर्च्यू नाही, फक्त फसवणूक आहे. आरशात मी आहे तसा दिसतो नाही रे, तुझा उजवा हात डावीकडे दिसतो, डावा लॅटरल इन्व्हर्शन म्हणतात. आरशात सुद्धा तू कुठे दिसतोस? आहे तसा. बघा, काहीच दिसत नाही, आहे तसा. आहे तसा फक्त महाराजांच्या डोळ्यात. नाम घेताना एकरूपायचं. मी आणखीन काय सांगू, इथेच थांबूया. आहे त्या ठिकाणी जरा डोळे मिटून बसूया, शांत. अहंकाराचं विसर्जन झाल्याशिवाय आनंदात राहता येणार नाही. आणि त्यासाठी महाराजांचं प्रिस्क्रिप्शन, महाराजांनी कुठला उपाय सांगितला आहे? अखंड अनुसंधान. माळसुद्धा लागत नाही, माळसुद्धा लागत नाही. माळ पाहिजेच असेल तर श्वासांची जपमाळ. घेतला श्वास, सोडला श्वास, घेतला मणी, ओढला मणी. सोपा आहे पण अवघड आहे, कारण करत नाही आपण. शांत. एक श्लोक आणि शांतिपाठ. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. जय जय रघुवीर समर्थ. ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांती. डोळे बंद ठेवून 3दा दीर्घ श्वासोच्छ्वास. हातावर हात चोळूया. ते हात चेहऱ्यावर, डोळ्यांवर चोळूया. अगदी सावकाश डोळे उघडून. महाराजांची जी छाती आहे, तो जो बिंदू आहे, आपण नेहमी म्हणतो ते माऊलीचं मन आहे आणि आईचं अंतःकरण आहे. काही क्षण महाराजांच्या छातीकडे, त्या मध्यबिंदूकडे छातीच्या पाहूया. शांत आनंद. महाराज महाराज महाराज.